आहेस. प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट शंतनू परांजपे. आणि शंतनूचे बऱ्याच म्हणजे नुसतं एकच ऑफिस नाही आहे, तर कपल ऑफ ऑफिसेस आहेत तिथे. आणि तुम्हाला वाटेल की आपण कुठला कार्यक्रम करतोय आणि आपण कोणाला बोलवले. आज आपल्याकडे शंतनू परांजपे आलेले आहेत. ते प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत, पण त्या व्यतिरिक्त एक पॅशन आणि हॉबी म्हणजे त्यांची जी आहे ती वेगवेगळी इंडियन हिस्ट्री म्हणाल तर ठीक वाटेल की इंडियन हिस्ट्री का, तर अकाउंटन्सी आणि हिस्ट्रीचा कुठेही समन्वय साधता येत नाही. पण ह्यांना एक आवड आहे आणि जवळजवळ 1000 मंदिरं त्यांनी पालखी घातलेली आहेत, बरोबर. आणि ते वेगवेगळ्या इको टुरिझम पण अरेंज करत असतात. म्हणजे कोणाला जायचं असेल किंवा काय तर तेही त्याबद्दल सांगतच असतील. त्या व्यतिरिक्त आय थिंक तुम्ही सगळ्यात त्यांना एक ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलं होतं युथ आयकॉन म्हणून. युथ आयकॉन नॅशनल युथ फेस्टिवलला 2025ला सिलेक्ट केलं होतं. आणि तेव्हा त्यांना ही क्लिप प्राईम मिनिस्टरना पण दाखवता आली होती. हे त्यांचं विशेष भाग्य आहे. आणि ही रन्स हिज ओन हेरिटेज टुरिझम कंपनी ऑल्सो. So now I would ask Shantanu to come here and explain about everything. आणि त्याच्याबरोबर स्कूल ऑफ इंडियन हिस्ट्री हे त्यांचं वेगळं दुसरं एक व्हेंचर आहे, तर त्याबद्दल पण ते बोलता बोलता सांगतीलच. आम्ही फार मुंबईत येत नाही, पुण्यात असतो त्यामध्ये. कारण माझ्या एकदा मुलुंडमध्ये कार्यक्रम झाला होता आणि मग हळूहळू विचार करायला लागले की मुंबईत पण याल का, मुंबईत पण याल का. दुसरा कार्यक्रम. मुंबईतल्या लोकांना सवय नाही असं म्हणतात, पण आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला ती सवय लागेल अशी मला आशा वाटते. थोडे कमी करा. पुण्याचं जात ना, मग काय पुण्याचं असल्यावर मग काही प्रॉब्लेम नाही. इतिहास या विषयाची आहे ना, बरे मग काही प्रॉब्लेम सगळे शिकलेले आहेत इतिहास, आवडतो. नाही, शिकलेली व्यक्ती वेगळी असते आणि चिकित्सक व्यक्ती वेगळी असते. पुण्यात तो ऑडियन्स आमचा खूप जास्त असतो. मॅडम म्हणाला की इतिहास आणि चार्टर्ड अकाउंटन्सी काय संबंध, तो संबंध आम्ही जोडला. कोणार्क मंदिराचं अकाउंटिंग रेकॉर्ड मला सापडलं 12 वर्षांचं. CA असल्यामुळे आय कॅन कोरिलेट टू दॅट अकाउंटिंग रेकॉर्ड. तर गेले 8 वर्ष आम्ही हे करतोय. 2018ला सुरुवात झाली. हेरिटेज टुरिझममध्ये आम्ही आहोत बेसिकली, आणि आम्ही भारतभरात लोकांना घेऊन जातो आणि इतर टूर कंपन्यांपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं. एका ठिकाणी गेल्यानंतर तिथे एक्झॅक्टली काय बघायचं, म्हणजे की नुसतं सोडायचं आणि फोटो काढून परत या हे न करता की आपण ज्या ठिकाणी फिरायला जातोय तिथून फिरून आल्यानंतर मनाला समाधान मिळालं पाहिजे की ज्या वास्तूत आपण गेलो होतो ती वास्तू काय आहे, ते आपण नेमकं काय बघितलं तिथे, त्याचा इतिहास काय होता, किंवा ज्यांनी ती वास्तू बांधली. थोडक्यात म्हणजे आपण त्याला आर्ट ॲप्रिसिएशन म्हणतो, ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात आमच्या नजरेत नसतं, ती काही नजर परफेक्ट आहे असं माझं म्हणणं नाही आहे, बट ती वेगळी निश्चित आहे. आणि त्याचबरोबर स्कूल ऑफ इंडियन हिस्ट्रीमधनं आम्ही इतिहास शिकवतो लोकांना. भारतभरात मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमधनं मी शॉर्ट कोर्सेस चालवतो हिस्ट्रीमधले. पण माझं काही फॉर्मल इतिहासातलं काही शिक्षण नाही. CA असल्यामुळे मेन एज्युकेशन ते आहे. पण हा पॅशन प्रोजेक्ट आहे तुम्ही म्हणू शकता. आणि पॅशन प्रोजेक्ट असल्यामुळे तो खूप जास्त प्रोलॉंग पिरियडपर्यंत चालला आहे आणि तो मी अजून अनेक वर्ष तो चालवू शकतो, कारण आवड आहे आणि आवडीतनं पैसा मिळतोय. सो याच्यासारखी दुसरी चालू गोष्ट कुठली नसते. आजचा जो विषय ना, हा मंदिर स्थापत्य असा विषय आहे. आणि भारतभरात हजारो मंदिरं आहेत. अगदी महाराष्ट्रातच बघितली तरी 5-10 हजाराच्या वरती महाराष्ट्रात मंदिरं असतील, आणि पूर्ण भारतात बघितले तर लाखात सुद्धा तो आकडा जाईल, इतकी मंदिरं आपल्या पूर्वजांनी बांधून ठेवलेली आहेत. या सगळ्या मंदिरांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा काय करतो, आपण जाऊन नमस्कार करतो, एक फेरी मारतो, फोटो काढून बाहेर येतो. आणि हे तुम्हीच नाही, भारतातली 99.99% जनता हेच करते. आणि त्यात काही वेगळं
किंवा चुकीचं आहे अशातलाही भाग नाही, पण ज्या मंदिरात आपण जातो तर पूर्वजांना का असं वाटलं की एवढं अचाट काम का करून ठेवावं किंवा एवढी मेहनत का घ्यावी त्या दगडातनं त्या सगळ्या मूर्ती आपल्यासमोर आणण्याचे कष्ट का घ्यावेत हे त्यांना का वाटलं असावं, नेमका उद्देश काय, एवढे कष्ट घेण्याची गरज काय त्यांना भासली, किंवा या सगळ्याचा अर्थ काय, किंवा आपण मंदिरात जातो म्हणजे नेमकं कशासाठी जायला पाहिजे, असं सगळं आजच्या विषयाचा हा टॉपिक आहे. 2 तासात हे कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. यातल्या प्रत्येक स्लाईडवर 2 तास बोलता येईल एवढा माझ्याकडे कंटेंट आहे, पण आपण एक शॉर्टमध्ये आपण ते सगळं करूया. थोडंसं ना थेरॉटिकल वाटेल, पण हे फार महत्त्वाचं आहे की का आपण हे सगळं करतोय, मंदिरात आपण नेमकं का जातो हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा त्या मंदिरांचाही अर्थ आपल्याला समजतो. सगळ्यात पहिली बेसिक संकल्पना आहे आपल्याकडे तीर्थयात्रेची, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन आला देखील असा. ती संकल्पना आली कुठनं, याच्यासाठी आपल्याला थोडं म्हणजे काय 15-20 हजार वर्ष मागे जायला लागतं, ज्याला वेद काळ आपण म्हणतो. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असे सगळे ग्रंथ लिहिले गेले, आणि या ग्रंथांमध्ये कुठल्याही प्रकारच्या देवतेचा म्हणजे मूर्तीचा उल्लेख नाही आहे. देवतांचा उल्लेख आहे पण मूर्ती नाही आहे. आणि हे सगळं का करत होते तर मोक्ष मिळवण्यासाठी आपण जे सगळं करतोय ते मोक्षासाठी करतोय, कारण आपल्याला परत पृथ्वीवर जन्म नको आहे. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं आपली सुटका व्हावी एकदाची, आणि ती सुटका होण्यासाठी म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतोय, कारण इथलं जीवन कष्टप्रद आहे अशी एक साधारण आपल्याकडची धारणा आहे. मग वेदकाळातला मोक्ष जो आहे हा रिच्युअलिस्टिक आहे, म्हणजे यज्ञ करा किंवा अश्वमेध सारखे यज्ञ पूर्वी केले जायचे, एवढं दान करा, त्याच्यात हे करा ते करा, असे काही रिच्युअल्स आहेत. ते केल्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळते. आणि मग देवाला ते पोचणार कसं, तुम्ही अर्पण केलेली गोष्ट पोचणार कशी, तर यज्ञ प्रज्वलित करायचा आणि अग्नीमध्ये आहुती द्यायची, आणि ती आग त्याच्या आहुतीबरोबर ती देवांपर्यंत पोचवेल अशी साधारण धारणा. पण मग देव कुठले आहेत तर सगळे नैसर्गिक निसर्गाशी निगडीत देव आहेत. इंद्र, अग्नी, वायू असे सगळे देव आहेत ज्यांची पूजा किंवा त्यांचं आवाहन केलं जातं. नंतरचा काळ आला उपनिषदांचा काळ, ज्याच्यामध्ये सगळे ऋषी आले, त्यांनी उपनिषदं लिहिली, आणि त्यांनी उपनिषदांमध्ये सांगितलं की हे रिच्युअल्स वगैरे सोडा, पण जेव्हा तुम्ही ध्यान करता, जेव्हा तुम्ही ज्ञानप्राप्ती करता तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो. म्हणजे नॉलेज अलोन इज पॉवर असं म्हटलं की कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करतं, कारण तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात की जगायचं कसं आहे, काय याचं, काही कुठलंही तुमचं क्षेत्र असेल. पण हे करण्यासाठी अपार कष्टांची गरज आहे. की ध्यान करायचं असेल तर एका ठिकाणी शांत बसून अर्धा तास, 2 तास, 10 तास, म्हणजे त्याला आपण तपश्चर्या पूर्वी म्हणायचे, ते करण्याची गरज आहे, आणि हे ते सगळ्यांना शक्य नाही करणं. अगेन भारतातल्या 100पैकी एखादा माणूस हे कदाचित करू शकेल. आणि मग त्यात उपनिषदात असंही सांगितले की हे सगळं केल्यानंतर मोक्ष कोणाला मिळतो तर त्याचं आचरण चांगलं असेल, ज्याचं आपल्या इंद्रियांवर कंट्रोल आहे, अवयवांवर कंट्रोल आहे, अशाच माणसाला मोक्ष मिळेल, किंवा ज्यांनी चांगली कृत्य त्याच्या आयुष्यात केलेली आहेत. असं करता करता आपल्या लोकांना जाणवायला लागलं की अरे प्रत्येक माणूस काय डाकू दरोडेखोर नाही आहे ना, तो त्याचं आयुष्य चांगल्या मार्गानेच जगतोय, पण त्याला ध्यान करता येत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला मुक्ती मिळू नये. त्यांनी आयुष्यात सगळी चांगलीच कामं केलेली आहेत, पण तो इतर साधूंनी जसं सांगितलं तसं तो बसत नाही, फोकस करून ज्ञानप्राप्ती करत नाही, म्हणून तर काही त्याला मोक्ष मिळू नये हे तर काही हे बरोबर नाही. म्हणून सर्व समाजाला उपयुक्त ठरेल किंवा सर्व समाज फॉलो करू शकेल अशा प्रकारचा एक आपण मार्ग जर शोधून काढला तर सगळ्यांना तो फायदेशीर पण ठरेल. आणि मग भक्ती मार्ग चालू झाला. भक्ती मार्गांमध्ये मूर्ती, पूर्वीचा देव निराकार देव आहे, आपल्या संतांनी पण निराकार देवाचंच वर्णन केलेलं आहे. साकाराचं करतात पण साकाराकडनं निराकाराकडे जायला सांगतात. आता निराकार देव दिसत नाहीये, तो ध्यान केल्यानंतरच दिसतोय किंवा ध्यान केल्यानंतर त्याचं अस्तित्व जाणवतंय, एकाग्र झाल्यानंतर त्याचं अस्तित्व जाणवतंय. पण हे कोणाला जाणवतंय तर उपनिषद सांगतात की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. ज्याला कळतं की मी स्वतः देव आहे त्याला हे सगळं जाणवतं. आणि मग हळूहळू उपनिषद म्हणायला लागले की आता जबलदर्शन उपनिषद नावाचं आहे, त्यात एक श्लोक आहे, शिवमात्मानी पश्यंती प्रतिमासून योगिनः अज्ञानम भावनार्थाय प्रतिमा परिकल्पिता. ज्यांच्या मनात शिव वास करतो त्याला प्रतिमांची गरज नाही, त्याला मूर्तींची गरज नाही. ज्याला हे कळत नाही त्यांच्यासाठी आम्ही मूर्ती तयार करतोय. सो ह्या सगळ्या देवतांच्या मूर्ती मनुष्याने तयार केल्या. का तयार केल्या
तर ज्याला ध्यान डोळे बंद करून करता येत नाही तो काय करेल, त्या मूर्तीसमोर बसेल, त्या मूर्तीकडे एक टक लावून बघेल आणि हळूहळू समाधी त्याला लागेल. ही साधारण संकल्पना. आता तेही शक्य होत नाही प्रत्येकाला. मग त्याच्यासाठी अतिशय सोप्या पद्धती केल्या की आपल्यापुढे शिवलिंग आहे. आता नुसतं ध्यान करता येत नाही ना, एकाग्र होता येत नाही ना, सोपी गोष्ट. 5-6 पद्धतीत पूजा सांगितली. सकाळी आल्याला आधीच्या दिवसाची फुलं बाजूला काढायची, छान पुन्हा एकदा पाण्याने आंघोळ घालायची, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं, चंदनाचा लेप लावायचा, फूल व्हायचं, ते पण कुठली फुलं हेही अजून ॲड होत गेलं. आणि मग काय तुमचे मंत्र असतील, नामस्मरण असतील ते करायचं. आणि हे सगळं करताना इतर कुठल्याही गोष्टी आठवत नाही. तुम्ही बघा घरातली पूजा करत असाल तुम्ही मनापासून, तर तुम्हाला केवळ तेच देत असतं पूजा करत असताना. तुमचे रिच्युअल्स पण ठरलेले आहेत बघा, म्हणजे तुम्हाला आठवायला लागत नाही आता काय करायचं. तुम्हाला ते सवयीचं इतकं झालेलं असतं की हे स्टेप झाल्यानंतर ही करणार, हे झाल्यानंतर हे करणार. फुलं पण बरोबर त्याच देवतांची त्याच देवताला वाहतं की नाही. तुमच्या हातात जर जास्वंद आलं तर आपसुकच ते फुल तुमचं गणपतीकडे जातं की नाही. म्हणजे ती इतकी सवय अंगवळणी पडते की पूजा करता करता तुमचं मन एकाग्र होतं. ते तुम्हाला नुसतं बसून करता येत नाहीये, ते तुम्हाला म्हणजे असं खाता येत नाही ना, तर असं खा. पण ती सोपी पद्धत तुम्हाला सांगतो आणि हे सगळ्यांना करता येणं शक्य आहे. ह्याच्यासाठी कुठला नियम नाही आहे, याच्यासाठी कुठलं कोणाचं मार्गदर्शन करायची गरज नाही आहे. हे सहज जनतेला शक्य आहे. तर हा मार्ग सगळ्यात सोपा मार्ग म्हणून भक्ती मार्ग उदयास आला. आणि हा भक्ती मार्ग पण 2,500-3,000 हजार वर्षांपूर्वी आला. म्हणजे असं नाही की आज आपण आत्ता जे करतोय ते 100-200 वर्षापूर्वीचं अजिबात नाही. आणि भक्ती मार्ग उदयाला आल्यावरती हळूहळू तीर्थक्षेत्र तयार झाले. आता तीर्थयात्रा म्हणजे काय, तर यात्रा म्हणजे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाणं. आणि तीर्थ म्हणजे काय, जिथे जल असतं अशा ठिकाणी जाऊन केलेली ही यात्रा. तुम्ही बघा आपल्याकडची तीर्थयात्रेची सगळी स्थळं आठवा. जी मोठी मोठी मंदिरं आहेत भारतातली ती पाण्याच्या जवळ आहे, बरोबर. अगदी तुम्ही सप्तपुरी जर बघितल्या, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, या द्वारका, या सगळ्या 7 पुरी ज्या आहेत त्यांना मोक्षदायिका असं म्हणतात. बघा अयोध्या शरयू नदीच्या काठी, अयोध्या, मथुरा यमुनेच्या जवळ, सगळी उज्जैनपासून सगळी मंदिरं जी आहेत ती नद्यांच्या काठी आहेत किंवा समुद्राच्या काठी आहेत किंवा एखादा मोठा जलाशय आहे त्याच्या काठी. आणि जर हे काहीही नसेल तर आपल्याकडे मुद्दामून पाणी तयार केलं जातं खोदून. मग तीर्थ म्हणजे काय, तर ते मानस तीर्थ आहे. ते पाणी जरी असलं तरी त्याला मनाची उपमा दिलेली आहे. तिथे पाण्यात जाऊन डुबकी मारायची म्हणजे काय करायचं, तर स्वतःच्या मनात डोकावून बघायचं, मनातले वाईट विचार बाहेर काढायचे आणि मग मंदिरात जायचं. अशी साधारण टेक्निकल संकल्पना आहे. हा त्याच्या मागचा झाला फिलॉसॉफिकल उद्देश मंदिरांमागचा, की आपण मंदिरात जातो, गाभाऱ्यात जाऊन ध्यान करणं अपेक्षित आहे, शांत आणि मन एकाग्र करणं अपेक्षित आहे. हे मंदिरांचं उद्देश. आता आजच्या काळात हे कुठल्याही मंदिरात शक्य नाही. म्हणजे पूर्वजांनी जो उद्देश एक मांडला होता, एक विचार मांडला होता की ह्या विचारांनी आम्ही मंदिरांची निर्मिती करतोय. हां, त्याच्यात कला स्थापत्य हे नंतर आलं, कारण त्या मंदिरांमध्ये पैसा आला. जिथे पैसा आला तिथे कलाकारांना चालना मिळाली की अरे असं करू शकतो, तसं करू शकतो. कारण प्रत्येक राजाला काहीतरी भव्य करून दाखवायचं होतं. नुसतीच झोपडी बांधली तर कोण राहणार नाही ना बघायला. जेव्हा काहीतरी भव्य दिव्य बांधू तेव्हाच आपण वेरूळमध्ये का जातो, इतकं भव्य दिव्य आपण आकर्षित होतो ना. तिथे एक खोली बांधली असते तर तुम्ही गेला असतात का दर्शन, नसतं गेला. त्यावेळेला सेम लोकांची संकल्पना की अरे एवढं मोठं भव्य बांधायचं, एवढा खर्च करतोय, चांगलं दिसलं पाहिजे. चांगलं दिसणं कोणाला येतं आहे, तर कलाकारांना येतं आहे, मग त्यांची ती कला दाखवतात. सो मंदिर स्थापत्य यातला स्थापत्य हा भाग कलेचा, विज्ञानाचा आहे. पण मेन त्याचा उद्देश जो फिलॉसॉफिकल आहे, हा एकदा उद्देश सिद्ध झाला की मग बाजूने त्याच्या कला भरत जाते. आपण आता फार फिलॉसॉफी बघणार नाही, पण तुम्हाला एक साधारण अंदाज आला की आपण हे सगळं मोक्षासाठी करतो आहोत. आता आपल्याकडे ना 5 सांगितले आहेत मोक्ष, पण मोक्ष अर्थात 4थी स्टेप आहे. पुरुषार्थ म्हणतात, अर्थ, काम. तुम्हाला माहितीच आहे की सगळेजण या 4 गोष्टींसाठी झटत असतात. अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष असे पुरुषार्थाचे 4 घटक आहेत. हे सगळे पैसा कमवण्यासाठी सगळे आयुष्यभर झटत असतात. त्यानंतर काम म्हणजे सेन्शुअलनेस किंवा प्लेजर याच्यासाठी झटत असतात. तिसरं म्हणजे धर्म, सगळे चांगली वागणूक करून हे सगळं मिळवायचं आहे. म्हणजे अर्थ आणि काम हे कशाने मिळवायचं आहे, तर ते धर्माने मिळवायचं आहे. अर्थ दरोडा टाकून पण पैसा कमवता येतो, पण मग मुक्ती मिळत नाही ना. तर धर्माने पैसा आणि काम मिळवलं की मोक्ष मिळतो, अशी साधारण आपल्याकडची संकल्पना आहे. तर मंदिर हे मोक्ष प्राप्तीचं आहे. आपण आता हळूहळू मंदिरांकडे जाऊया. मंदिरांमध्ये कुठलंही मंदिर बांधायला अनेक लोकांची गरज असते. हे काही नुसतं 4 लोक आली, विटा रचल्या, झालं मंदिर, असं होत नाही.
काही हजारो लोक लागतात. उदाहरणार्थ कोणार्कचं मंदिर बांधायला 1200 लोक सलग 12 वर्ष काम करत होती. म्हणजे 1200 गुणिले 12 तुम्ही जर केलं तर 14,400 मॅन डेज लागले एक मंदिर बांधायला. तुम्हाला अंदाज येत असेल की एखादा प्रोजेक्ट किती मोठा असतो, ते करण्यासाठी किती कष्ट लागतात. तर टेक्निकल भाषेमध्ये सगळ्यात पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो स्थपती. स्थपती म्हणजे सध्याच्या भाषेत आर्किटेक्ट. कुठलंही आपण जेव्हा बिल्डिंग बांधतो तेव्हा आपण पहिले काय सांगतो की आर्किटेक्टला बोलवतो, बाबा रे आम्हाला प्लॅन करून दे, इकडे हे पाहिजे, इकडे ते पाहिजे. तसंच मंदिराचा प्लॅन करायला चीफ आर्किटेक्ट बोलवायचे, त्याला संस्कृतमध्ये स्थपती म्हणतात. तो सगळं करायचा. तो म्हणजे अगदी मोजमापांपासून ते मंदिर बांधणीपर्यंत सगळा आर्किटेक्टच आहे. आज आर्किटेक्टचं काम आपल्याला प्लॅन तयार करून देणं असतं, बाकी सगळं कॉन्ट्रॅक्टर बघतो. भले त्याचं शिक्षण त्याच्यात असेल नसेल, तुला काम करता येतं ना, तेवढं क्वालिफिकेशन आपल्यासाठी पुरेसं आहे. तू 4 बिल्डिंग बांधल्यास ना बस. या स्थपतीसाठी सुद्धा प्राचीन धर्मग्रंथांमध्ये स्थपती लक्षण नावाचा एक समास आहे की कुठलाही आर्किटेक्ट नेमायचं नाही आहे, तर त्याला नेमण्यासाठी काही क्वालिटीज तो कसा असला पाहिजे. आपण पण बघतो ना, बिल्डिंग बांधायची असेल, तू बाबा आधी किती बांधल्यास ते दाखव, किंवा तू आधी जे काम केलंयस त्याचे पुरावे आम्हाला दाखव. तर स्थपती लक्षणला पण तेच आहे की स्थपती लक्षणमध्ये पण असं सांगितलं की त्याला नुसता थेरॉटिकल एक्सपिरियन्स नको आहे किंवा थेरॉटिकल वाचन नको, नुसतं ग्रंथातलं वाचन त्याचं असतं कामा नये, पण त्याला ॲक्च्युअल कामाचा अनुभव पाहिजे. अशाच माणसाला तुम्ही आर्किटेक्ट म्हणून नेमा, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर हे सूत्राग्रहीण. सूत्राग्रहीण हा आर्किटेक्टचा मुलगा आहे किंवा त्याचा इंटर्न आहे. जसं सध्याच्या भाषेत आता आमच्या CNमध्ये आमची फर्म जी असते त्यांच्याकडे आर्टिकल्स असतात, बरोबर. आता आम्ही एका क्लायंटला सांगितलं की बाबा तुझं काम मी बघणार आहे, माझ्या अनुपस्थितीत हा मुलगा करतोय, तर त्याला ते मान्य असतं की ठीक आहे, सरांनी सांगितलेलं असेल म्हणजे हा करेल. तोही आर्टिकल नसला तर तो काय म्हणतो, आता हे दोघंही नाहीत म्हणजे माझं काही काम होणार नाही जेव्हा ते दोघं येतील, कारण या दोघांना माहिती आहे माझ्या व्यवसायात काय चालतं काय नाही. तसंच आहे मंदिराच्या बाबतीत. जर स्थपती अनुपस्थितीत असेल, तर तो नसेल तिथे, तर सूत्राग्रहीण असला तरच काम चालेल. जर हाही नसेल तर मंदिराचं काम बंद ठेवा, कारण त्याशिवाय कोण मंदिर बांधताय, कसं बांधताय, काय पद्धतीने बांधताय हे समजणार नाही. मग असतो तासक. तासक म्हणजे मूर्ती कोरणारा कारागीर, जो ॲक्च्युअल मूर्ती कोरत असतो त्याला तासक म्हणतात. आणि चौथा असतो वर्धाकीन. वर्ध म्हणजे वाढवणं, म्हणजे सगळं तासकाने कोरून जे ठेवलेलं आहे ते एकावर एक चढवणार आणि मंदिर पूर्ण बांधून काढणार. अशी 4 लोक ही प्रमुख लोक आहेत. प्रत्येक मंदिरांच्या बाबतीत हे सगळं वेगवेगळं असतं. आता वैदिक काळ आपण बघतो की कसे कसे देव होते. त्याच्यात अगदी सुरुवातीच्या काळात आपण मूर्ती कुठून आल्या, कशा आल्या याचं बघितलं तर आपण 2,500-3,000 हजार वर्ष मागे जातो आसपासून. आणि तो काळ आहे तो सिंधू संस्कृतीचा काळ. माहिती आहे सिंधू संस्कृती सगळ्यांना? येस. सिंधू संस्कृतीमध्ये अशी सील सापडली, शिक्के सापडले मातीचे. त्यातला हा एक शिक्का आहे, आता नॅशनल म्युझियम दिल्लीमध्ये आहे, आणि याला पशुपती असं संबोधलेलं आहे. पशुपती कारण त्याच्या आजूबाजूला बरेच प्राणी आहेत. बघा तुम्हाला दिसतील, आणि हे प्राणी ओळखता येतात बघा अजून, की हा हत्ती कळतो, हा साधारण गेंडा कळतो, हा गवा किंवा एखादी म्हैस वाटावी असं समजतं. इथे वाघ किंवा सिंहासारखं. म्हणजे 2,500-3,000 हजार वर्षांपूर्वी सुद्धा हे प्राणी अस्तित्वात होते. आणि सिंधू संस्कृतीमध्ये अशा प्रकारचा शिक्का सापडला. पण तो काय करतोय, तो पद्मासनात बसलाय, तो ध्यान करतोय, आणि त्याच्यावरती हेडगिअर आहे, म्हणजे शिरस्त्राण आहे कुठल्या तरी प्रकारचं, शिंगांसारखं. तर ह्याला पशुपती म्हटलं संशोधकांनी. जो नेपाळमधलं पशुपतीनाथाचं मंदिर आहे तो शिव आहे. हे कदाचित शिवाचं अगदी सुरुवातीच्या काळातलं रूप असेल, जेव्हा ही देवता तयार होत असेल. ह्या देवता सगळ्या माणसांनी तयार केलेल्या आहेत. जेव्हा त्याचा फॉर्म तयार होत होता, त्या गोष्टी सगळे रचत होते, त्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या या सगळ्या देवता आहेत. मग आता मंदिरांमध्ये 2 प्रकार असतात की मंदिरांचे पुरावे कसे आढळतात. तर एक पुरावे म्हणजे लिखित पुरावे, म्हणजे ग्रंथांमध्ये वर्णन आहेत की मंदिरं होती. आणि दुसरे पुरावे म्हणजे आर्किओलॉजिकल, म्हणजे भौतिक पुरावे, म्हणजे ॲक्च्युअल खरंच सापडले का. ग्रंथ तर किती 5,000-10,000 हजार वर्ष, महाभारतात पण मंदिरांचे पुरावे आहेत, पण 5,000 वर्षांपूर्वीची ॲक्च्युअल मंदिरं सापडलेली नाही. मग ह्या दोन्ही पुराव्यांचा अभ्यास करून मंदिर किती जुने, आपल्याला अनेक वाटत असते की पांडवांनी मंदिरं बांधली. पांडवांचा काळ आजपासून 7,500 वर्ष मागे जातो, पण 7,500 वर्षातली मंदिरं आपल्याकडे नाही आहेत. सगळ्यात जुनं मंदिर आपल्याकडे सापडलं ते 2100 वर्ष जुने. 2100 वर्षांच्या पूर्वी मंदिरं असतील, असू शकतात, सापडल्यात का नाही.
तर कुठे कुठे अगदी वाल्मिकी रामायणात पण मंदिरांचा उल्लेख आहे. कोसल नावाचं जे साम्राज्य होतं त्या कोसल साम्राज्यातल्या मंदिरांचा उल्लेख आहे. किंवा पाणिनी तुम्हाला माहिती असेल, संस्कृतचं व्याकरण लिहिणारा, त्याचा अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ आहे. तो काही देवतांची वर्णनं करतो की मंदिरांची पूजा होते. किंवा पतंजलीचा महाभाष्य नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मंदिरांची वर्णन आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मंदिरांची वर्णन आहे. साधारण असं दिसतं. मंदिरं सापडायला कुठनं सुरुवात होते? तर मंदिरं सापडायला साधारण 2100 वर्षांपूर्वीची सुरुवात आहे. आणि सध्याचा हिमाचल, पंजाब, हरियाणा हा जो भाग आहे, तिथे 2100 वर्षांपूर्वी काही राज्य होती, त्यांना योधे असं म्हणायचं. छोटे छोटे राज्य होती आणि ते एकत्र, म्हणजे टोळ्या होत्या वेगवेगळ्या, पण ते एकत्र एक राज्य म्हणून त्यांचं ते पाळायचं. त्यांना योधेय असं म्हणायचं. आणि हे स्वतःला युधिष्ठिराचे वंशज बनवून घ्यायचं, योधेय. आणि यांनी काही नाणी पाडली स्वतःची. म्हणजे तांब्याची नाणी होती, शिशाची नाणी होती. आणि यांच्या नाण्यांवरती मंदिराची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यावरती ब्राह्मी लेख सुद्धा दिसतो. तुम्हाला दिसतंय? लाईट ऑन केला तरी चालेल. दिसतंय ना? मागच्यानं दिसतंय का? बघा, इथे मंदिर दिसतंय तुम्हाला. खान दिसत आहे, शिखर दिसतंय, इकडे पण बघा. आणि त्यांचा जो देव आहे तो कार्तिकेय आहे. कारण ते युधिष्ठिर ते स्वतःला योद्धे म्हणवतात. तर कार्तिकेय हा योद्ध्यांचा देव आहे. त्यामुळे तो कार्तिकेय कसा दाखवला आहे? तर कार्तिकेयाचं वाहन मोर आहे. तुम्हाला इथे मोर दिसेल बघा. इथे पण मोठा दाखवलाय. तर अशी नाणी काही काही सापडली. त्या नाण्यांवरती आपल्याला मंदिरं दिसतात. तर जी नाणी सापडली ना, त्याच्यावर मंदिरांच्या साधारण अशा प्रकारच्या रचना होत्या साधारण. आणखीन एक इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये, म्हणजे 2100 वर्षांपूर्वी आणखीन एक राज्यकर्ते होते. त्यांना औदुंबर असं म्हणतात. सेम भागात, म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, सध्याचा पाकिस्तान, त्यांनी देखील नाणी पाडली. त्यांच्या नाण्यांवरही तुम्हाला इथे मंदिरासारखी रचना दिसेल. आणि इकडे त्यांचं नाणं जे आहे ना, ते एक औदुंबराचं झाड आहे. आणि इथे कुऱ्हाड आहे त्या झाडाला अडकवलेले, असं त्यांचं राजचिन्ह होतं. ते त्यांच्या मंदिरांवर, नाण्यांवर आपल्याला दिसतं. बघा, इथे पण झाड दिसतं बघा तुम्हाला. आणि इकडे मंदिरासारखी रचना. तर हेच ते काही 2100 वर्षांपूर्वीच्या मंदिरांचे पुरावे. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 2100 वर्षांपूर्वी बॅकस्टोरी अशी आहे. विदिशा माहिती आहे? मध्य प्रदेशात ऐकलंय? विदिशेजवळ एक हेलिओडोरस नावाचं एक तिथे खांब आहे. त्याला आता बाबा का खंबा असं म्हणतात. तर हा तो खांब आहे. तुम्हाला दाखवतो पुढे चित्र त्याचं. त्या खांबावरती ब्राह्मी लिपीत एक लेख कोरला आहे. आणि त्या लेखाची गोष्ट अशी आहे की तक्षशिला युनिव्हर्सिटी, प्राचीन विद्यापीठ वगैरे, तर ते ग्रीक भाषेमध्ये त्याला तर्जिला म्हणतात. अलेक्झांडरचं जेव्हा आक्रमण झालं भारतावरती, अलेक्झांडरचं आक्रमण झाल्यानंतर त्याच्यासोबत जे ग्रीक लोक आलेले होते त्यांना आपला देश आवडला. आपला देश आवडल्यामुळे ते इथेच राहिले आणि त्यातल्या काही लोकांनी इथे राज्य केलं. त्यातला एक जो राजा आहे त्याचं नाव आहे अंतियलकिडास. हा ग्रीक राजा आहे. हा साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात तक्षशिलेला होता. आणि या ग्रीक राजाने त्याचा अँबॅसेडर म्हणून एकाला पाठवलं. त्या अँबॅसेडरचं नाव आहे हेलिओडोरस. हा ग्रीक अँबॅसेडर आहे, पण हा हिंदू देवतांचं पूजन करतोय. तर आला कुठे? हा विदिशेला आला. विदिशेला भगभद्र नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्याच्या 14व्या वर्षी तो इथे आलेला होता. आणि तो आला विदिशेला आणि त्याने इथे गरुड स्तंभ उभारला विदेशाच्या इथे, जो हा दिसतोय. हा 2200 वर्षांपूर्वीचा खांब आहे. सँडस्टोन मधला आहे, म्हणजे वालुकाश्म दगडात बांधलेला किंवा चढवलेला खांब आहे. सो असं ते ब्राह्मी जी लिपी आहे आपली जुनी, त्या लिपीमध्ये असं इन्स्क्रिप्शन आहे. तर तो छान म्हणतो की आता हे त्याचं ट्रान्सलेशन आहे की हा काय आहे? हा गरुड स्तंभ आहे. कशाचा आहे? हा विष्णू किंवा वासुदेव, त्या काळात विष्णूला वासुदेव म्हणायचे. तर वासुदेव या देवतेचा हा स्तंभ आहे. हा वासुदेव कोण आहे? गॉड ऑफ गॉड्स आहे, म्हणजे हा देवतांचाही देव आहे. कोणी इथे हे केला? वॉज इलेक्टेड हिअर बाय डेवोटी हेलिओडोरस. हेलिओडोरस या भक्ताने इथे हा वासुदेवाला समर्पित असा खांब उभारलेला आहे. हा हेलिओडोरस कोण आहे? हा दियॉनचा मुलगा आहे, तक्षशिलेचा माणूस आहे. आणि कोणी पाठवलाय? अंतियलकिडास नावाच्या एका यवन राजाने अँबॅसेडर म्हणून पाठवलाय. आणि सगळ्यात खाली तो म्हणतो की 3 इमॉर्टल परसेप्ट्स, म्हणजे या 3 गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. कुठल्या? सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे स्वतःवर असलेलं नियंत्रण, त्यानंतर चॅरिटी म्हणजे दानधर्म, आणि
कॉन्शियसनेस, तर 3 गोष्टी जेव्हा तुम्ही आयुष्यात तुमच्या फॉलो करता तेव्हा तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते. हे महाभारतातल्या एका श्लोकावरनं त्यांनी उचललेलं आहे. तर मग हे वासुदेव कोण आहे? तर हे वासुदेव हे या ग्रीक राजांच्या नाण्यांवर त्यांनी नाणी पण पाडली. तर आता हे जे नाणं आहे ना, हे ॲगाथोक्लेस नावाचा एक राजा आहे बॅक्ट्रियाचा. त्या बॅक्ट्रियाच्या नाण्यांवर तुम्हाला दिसतात. ही नाणी वासुदेव आणि संकर्षणाची आहे. वासुदेव म्हणजे कृष्ण माहिती आहे, संकर्षण म्हणजे बलराम, कर्षण कृषी हा शब्द त्याच्यावरनं आलेला आहे ना, कर्षणावरनं आलेला आहे, म्हणून त्याला संकर्षण म्हणतात. तर तुम्हाला ओळखायला येईल की यातला बलराम कोण आहे आणि कृष्ण कोण आहे. तुम्हाला इथे चाक दिसेल बघा, चक्र दिसेल, हे सुदर्शन चक्र आहे वासुदेवाचं. आणि तुम्हाला इथे नांगर दिसेल बघा हातात, बलराम हातात नांगर धरतो. तर हा बलराम एका बाजूला ब्राह्मी लिपीमध्ये नाव लिहिलेलं आहे राजाचं, आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक लिपी आणि ग्रीक भाषेमध्ये नाव लिहिलेलं आहे. म्हणजे 2 भाषांमधली नाणी आहेत. कारण जे राज्य होतं त्यांचं ते अशा टोकाला होतं की एका बाजूला भारत आहे आणि एका बाजूला ग्रीकांचं राज्य आहे. त्यामुळे दोन्हीकडच्या लोकांना कळलं पाहिजे की नाण्यांवर काय लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं साधारण ती नाणी काढतात. म्हणजे 2200 वर्षांपूर्वी भारताबाहेर कोणीतरी विष्णूची पूजा करत होतं. भारतामध्ये देखील असा काही उल्लेख आहे. नारायण वाटिका नावाचा एक उल्लेख आहे, तोही दाखवतो. 63 आणि 65 उत्खनन झाली, जिथे हा गरुडस्तंभ जरी उभारला आणि तिथे विटांचं मंदिर सापडलं. हे चापाकृती मंदिर आहे. चापाकृती म्हणजे गोलाकार गाभारा असलेलं मंदिर आहे. तर हे विटांचं बघा, गाभारा दिसतं बघा तुम्हाला असं गोल, असं तिथे मंदिर होतं. आणि आत्ता गेला तर तुम्हाला तिथे काही दिसणार नाही, कारण सरकारने ते उत्खननानंतर सगळं मोडून टाकलेलं आहे. त्यानंतर हातीबडा आणि गोसुंडी नावाची एक जागा आहे राजस्थानमध्ये. तिथे सुद्धा अशाच प्रकारचं एक नारायण वाटिका होती, म्हणजे विष्णूच्या नावानेच तयार केलेली वाटिका होती. तिथे सुद्धा असंच आहे की ते वासुदेवाला उद्देश करून हे सगळं बांधलेलं आहे. तर हे काही जुने पुरावे आपल्याला दिसतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने मंदिरांची निर्मिती जी आपण म्हणतो. यानंतर आपण येतो कुशाण नावाच्या एका साम्राज्यात. ज्या काळामध्ये भारतामध्ये सोन्याची नाणी पहिल्यांदा पाडली गेली, असं कुशाणांचं साम्राज्य आहे. त्याचा एरिया जर तुम्ही बघितलात तर सध्याचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, हिंदूकुश पर्वताच्या सगळं पूर्व भागात कुशाणांचं साम्राज्य होतं. हिंदू राजे होते, काही बौद्ध राजे होते, सेमिक्स राजे होते. त्यांनी देवतांच्या मूर्ती तयार करायला सुरुवात केली. कार्तिकेयाची मूर्ती बघा, हातामध्ये दंड घेतलेला कार्तिकेय अतिशय भक्कम शरीरयष्टी आहे. त्याचा सेवक एक तिथे उभा असलेला, त्याच्या हातात कोंबडा दाखवला आहे, तलवार ते लटकते कमरेला. देवतांच्याही मूर्ती आहेत. ही मथुरेला सापडलेला एक शिल्पपट आहे. तुम्ही हा शिल्पपट जर बघितला तर तुम्हाला दिसेल की इथे 2 जण आहेत आणि ते शिवलिंगाची पूजा करतात बघा. त्याच्या हातामध्ये माळा आहे त्याच्या, आणि मागचा जो त्याला वारा घालतोय किंवा त्याचा सेवक आहे हा कुठला तरी राजा वगैरे असावा, आणि तो शिवलिंगाची पूजा करतो. आणि वरती हा पाय मुडकून जो हवेत उडतोय याला विद्याधर म्हणतात किंवा गंधर्व असं म्हणतात. तरी शिवलिंगाची पूजा करताना 2ऱ्या शतकातली ही मूर्ती आहे. हे आपण देवतांच्याच मूर्ती आहेत. विष्णू देवताची आहे, एक सूर्य देवतेची मूर्ती आहे, कुबेराची मूर्ती आपल्याला दिसते बघा. शंकराची मूर्ती आहे बघा. मला त्रिशूळ दिसेल, कमंडलू दिसेल, डमरू दिसेल. हा इकडे विष्णू दिसतोय चक्र हातात घेतलेला. हे सगळं आसपास 1800 वर्षांपूर्वीच्या या मूर्ती आहेत. मूर्तीपूजा होत होती, मंदिरं बांधायला सुरुवात झालेली होती. हे महाबोधी मंदिर आहे, हे पण 2ऱ्या शतकातलं आहे. मी तुम्हाला आत्ता डेव्हलपमेंट सांगतोय, नंतर आपण स्थापत्याकडे येऊच. महाबोधी मंदिर म्हणजे तुम्ही जर गयेला गेलात तर गये बोधगया बिहारमधलंच आहे, जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली अश्वत्थ वृक्षाखाली. तर तिथे आज महाबोधी मंदिर दिसतं. आत्ताचं मंदिर 12व्या शतकात बांधलं आहे, पण त्याच्या आधीचं मंदिर जे होतं ते तसंच होतं. साधारण अशा प्रकारची रचना होती त्याची. तर हे एका छोट्या मातीच्या खापरावर सापडलं उत्खननामध्ये की अशा प्रकारचं मंदिर होतं बोधगयेचं जुनं. त्यानंतरचा भारताचा सुवर्ण काळ ज्याला आपण म्हणतो म्हणजे गुप्त साम्राज्य आहे. गुप्त साम्राज्यामध्ये भारतात सगळ्यात जास्त मंदिरांची निर्मिती झाली, किंवा गुप्त राजे जे होते उत्तरेतले त्यांच्या काळात भारतात सोन्याचा धूर निघायचा असं म्हणतात. कारण त्याच्या आधीचं जे भारतातली सगळी साम्राज्य होती ही अस्थिर साम्राज्य होती. आणि जोपर्यंत तुमचं राज्य स्थिर होत नाही तोपर्यंत तुमची धर्मसत्ता वाढीस लागत नाही असं म्हणतात. कारण राजा जर
स्थिर असेल, त्याचं राज्य जर हलणार नसेल, ते त्याला माहिती असेल राज्यावर कुठली आक्रमणं होत नसतील, तर त्याच्याकडे पैसा राहतो. पैसा राहिल्यानंतर तो पैसा कुठे खर्च करणार, तर तो खर्च करतो मंदिरांसारख्या गोष्टींवर, ज्याने लोकांना रोजगार पण मिळतो आणि त्याला स्वतःला पुण्य पण मिळतं. त्यामुळे राज्यसत्ता स्थिर आहे तुमची. बघा, शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरं फार बांधली नाहीत, कारण राज्य स्थिर नव्हतं, सतत आक्रमण होत होती. तर मंदिरं कुठनं बांधतात? पैसा स्वतःच्या राज्यालाच पुरत नव्हता. तो पैसा हातात साठत नसेल तर मंदिरांची निर्मिती कशी होईल? पण पुढे मराठ्यांच्या काळात जर नंतर बघितलं, म्हणजे अगदी नानासाहेब पेशव्यांच्या काळात राज्यसत्ता जेव्हा स्थिर झाली, तेव्हा सगळी मंदिरांची निर्मिती झाली. बघा, त्र्यंबकेश्वराचं मंदिर इतकं सुंदर उभारलं, पुण्यामध्ये अनेक मंदिरं उभारली. मुंबईमध्ये स्कोप नव्हता, कारण इंग्रज आणि पोर्तुगीज होते, त्यामुळे मुंबईत फार पेशवेकालीन काही दिसत नाही. पण पुणे, सातारा, वाई या भागात जर तुम्ही गेलात, तुम्हाला अनेक पेशवेकालीन मंदिरं दिसतील, कारण मराठ्यांचं राज्य स्थिर आहे. तसंच या गुप्त राजांचं झालं की गुप्त राजांचं साम्राज्य एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं की खाली नर्मदेपासून उत्तरेत अगदी गंगेच्याही पलीकडे नेपाळपर्यंत, तिकडे अफगाणिस्तानापासून इकडे बंगालपर्यंत दूर दूरवरनं कुठलंही आक्रमण होईल अशी शक्यता नव्हती. आणि अशी शक्यता नसल्यामुळे अनेक वर्षांची जी संपत्ती साठत आलेली होती, ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणतो, की इतके राजे गेले, प्रत्येक राजाच्या काळात इतकी संपत्ती साठली, आता त्या संपत्तीचं करायचं काय? तर मंदिरं आहेतच, आता ती हळूहळू डेव्हलप करू, त्याच्यात स्थापत्य आपण आणू, त्याच्यामध्ये कला आणू, कलाकार तयार होतील. नुसतेच कलाकार तयार नाही झाले, तर यांच्याच काळामध्ये कालिदासासारखा कवीसुद्धा तयार झाला. कारण कुठल्याही प्रकारची कला, जेव्हा त्या कलेला फ्रीडम असतं, मोकळीक असते की तू कर, तुला काही आम्ही करणार नाही किंवा तुझ्यावर हल्ला करून तुला नष्ट कोणी करणार नाही, ही जेव्हा खात्री असते, तेव्हाच चांगलं काव्य देखील तेव्हाच तयार होतं. त्यामुळे कालिदास हा गुप्तराजांच्या काळातलाच आहे. वराहमीर नावाचा अतिशय विद्वान हा गुप्तराजांच्याच काळातला आहे. याच गुप्तराजांच्या काळात आपल्याकडे मंदिरांची निर्मिती हळूहळू झालेली दिसते. मंदिरं सुरुवातीपासून होती, गुप्तराजांच्या आधी पण होती, पण गुप्तराजांच्या आधी असलेली मंदिरं ही विटांची मंदिरं आहेत. आपण जसं खोलीमध्ये बसलोय तशा साधारण एका खोली एवढी 100 स्क्वेअर फुटांची एक खोली एवढंच त्या मंदिरांचं स्वरूप आहे. आणि आतमध्ये देवतेच्या मूर्तीला ठेवले, त्याच्यामध्ये गाभारा, मंडप, शिखर अशी संकल्पना गुप्तराजांच्या पूर्वी अस्तित्वात नव्हती. म्हणजे साधारण 1500-1600 वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हती. गुप्तराजांच्या काळामध्ये ही संकल्पना अस्तित्वात आली. आता हे सांचीचा स्तूप माहिती तुम्हाला? तुमच्याकडे जर 200 रुपयाची नोट असली तर ती काढून बघा. त्या 200 रुपयाच्या नोटेच्या मागे तो सांचीचा स्तूप आपल्याकडे आहे. तर सांचीच्या स्तूपाच्या इथे एक मंदिर आहे गुप्तराजांच्या कारकिर्दीत. तुम्हाला इथे दिसेल मंदिर फार काही मोठं नाही आहे. तुम्हाला हा गाभारा दिसतोय मागचा, आणि त्याच्या पुढे खांब बसलेला एक मंडप दिसतोय. एवढीच याची रचना आहे मंदिराची. त्याच्यात कुठल्याही प्रकारची फार कला आहे, स्थापत्य आहे, अशातला काही भाग नाही. पण हे गुप्तराजांच्या काळात बांधलेलं 5व्या शतकातलं एक जवळजवळ पहिल्या मंदिरांमध्ये याची गणना होते. त्यानंतर हे महाबोधी मंदिर, तर हे आत्ताच आहे 800 वर्षांपूर्वी. आता सध्या गेला तर खूपच छान दिसेल. हा ब्रिटिशांच्या काळातला फोटो आहे, त्याचं संवर्धन होण्या अगोदरचं. असंच मंदिर होतं जे आपण मगाशी हे जे बघितलं, हे बघा मला दिसतं सेम साधारण सारखंच मंदिर आहे. पण हा फोटो जो आहे हा 12व्या शतकातल्या मंदिराचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एवढी ही महाकाय मंदिरं बांधतात, मी राजा जर असेल, माझ्याकडे मी पैसे देतोय आणि मला त्यांनी डायरेक्ट सांगितलं चला मंदिर बघायला, आणि त्याच्यात त्यांनी काहीतरी चुकवलेलं असलं की मला आवडलं नाही तर माझा सगळा खर्च वाया जाईल. राजा म्हणून मी आधी काय सांगणार, तू काय मॉडेल मंदिर कसं करणार आहे त्याचं एक मला मॉडेल आणून दाखव. अशी छोटी मॉडेल सापडले मंदिरांची. हे दगडात केलं बघा छोटं. महाबोधी मंदिराचंच एक मॉडेल आहे की तो स्थपती असेल तो राजाला आणून दाखवत असेल. ही सगळ्या मंदिरांची सापडले नाहीत, पण काही उदाहरणं पुरेसं आहेत की अशा प्रकारची प्रथा आपल्याकडे होती की राजाने सांगितलं मला असं मंदिर उभारायचं आहे, इतकं भव्य मंदिर मला बांधायचं आहे, तर तू मला ते मंदिर कसं दिसेल. जसं आता आपण बिल्डरकडे जातो, बिल्डर ठेवतो की नाही त्याच्या लॉबीमध्ये, नाही मॅप नाही तयार करूनच ठेवतात. हे अशी बिल्डिंग दिसणार आहे तुमची मॉडेल, हा ती भविष्यात दिसेल का नाही हा भाग वेगळा आहे. पण दाखवलेले तर असतं त्याने की हे असं दिसेल बाबा तुमचं. हे तशाच प्रकारचं आहे की राजाच्या पुढे बघा ह्या बाजूने तुम्हाला असं दिसेल. छोट्या छोट्या मूर्ती पण कोरल्यात बघा इथे, की साधारण असं स्ट्रक्चर असणार आहे तुझ्या मंदिरांचं. हे बघा हे असं दिसेल बाबा. तू एवढा खर्च करणार आहे हे मान्य आहे का सांग, आता दुसरं करून दाखवतो. पूर्वीपासून प्रथा आहे, काही बदललेलं नाही आहे. 2000 वर्षात कुठलीही प्रकारची पद्धत बदललेली नाही आहे.
जसं आज आपण कामाच्या आधी ॲडव्हान्स देतो ना, 50% ॲडव्हान्स जे काम पूर्ण झाल्यावर 50% उरलेलं देतो, कोणार्क मंदिराच्या बाबतीत पण तसंच आहे. मूर्ती कोरायची असतील 50% पैसा आत्ता देतो, मूर्ती कोरून दे, उरलेले पैसे घेऊन जा, अशीच पद्धत आहे. माणूस फार बदललेला नाही आहे 2000 वर्षात. हे बघा, हे आत्ताचं महाबोधी मंदिर आहे, बघा काही फरक दिसतोय का? आहे की नाही? तसंच उंच शिखर दिसतंय की नाही आकाशात जाणार. आता हे नेपाळच्या राजाने बांधलेलं आहे, पण हे मंदिर आणि हे बघा तुम्ही नाण्यांवरचं त्या, हे बघा बऱ्यापैकी सारखं दिसतंय. त्यामुळे तुमचं जे मॉडेल आहे ते ॲक्सेप्ट झालेलं असणार हे समजतं आपल्याला. साधारण अशी पद्धत होती. त्यानंतर गुप्त राजांच्या काळात पार्वतीचं एक मंदिर आहे, नाचणं नावाचं एक जागा आहे मध्य प्रदेशात. आता मलाच सांचीचं मंदिर आठवा, जे आपण बघितलं होतं सांचीचं, आपण हे मंदिर बघितलं होतं बरोबर. आता पार्वतीचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? आता पायऱ्या चढून जायला लागतंय वरती, ज्याला आपण प्लिंथ म्हणतो. पायाच्या वरती म्हणतो ना आपण की 1-2 फूट घर वरती बांधावं आमचं, तशा प्रकारची प्लिंथ तयार झाली बघा इथे. त्याला संस्कृतमध्ये अधिष्ठान नावाचा एक शब्द आहे. पायऱ्या चढून आपण वर जातो. दुसरी आणखीन एक गोष्ट ॲड झाली बघा, इथे द्वार शाखा दिसते, दरवाजा दिसतो अलंकृत असं कोरलेलं आहे दरवाजावर, असे छान ॲडिशन झाले बघा. मला दरवाजांवर मूर्ती कोरलेल्या दिसतील सगळ्या. त्याला आपण द्वारशाखा म्हणतो, दरवाजाच्या बाहेर असलेली चौकट, कारण ते स्वर्गाचं दार आहे. गर्भगृह जिथे देवता राहते तो स्वर्ग आहे आपल्यासाठी, आणि स्वर्गाचं द्वार हे अलंकृत असलं पाहिजे, ते छान दिसलं पाहिजे. आपणही आपल्या घराच्या भोवती आपण देखील मैरप काढतो किंवा काही ना काही, हल्ली तर घराच्या बाहेर सुद्धा डिझाईन वगैरे केलेलं असतं, तसाच प्रकारे. हे उत्तर प्रदेशामध्ये असलेलं विटांचं मंदिर आहे, भारतातलं सगळ्यात जुनं मंदिर विटांचं, जे इतकं भव्य अस्तित्वात आहे. पूर्णपणे विटांनी बांधलेलं आहे, ते दगड कुठेही नाही आहे. आणि तुम्हाला दिसतील विटा इकडे बघा, बारक्या बारक्या विटा दिसतात तुम्हाला, पूर्णपणे विटा आणि त्याच्यामध्ये मंदिर असं आहे. आता या मंदिरात बघा काय ॲडिशन झाले. हे दशावतार मंदिर आहे. देवगड नावाची एक जागा आहे, ललितपूर नावाचा एक जिल्हा आहे, झाशीवरनं साधारण एक 70-80 किलोमीटर दक्षिणेला. त्याच्या ललितपूरच्या जवळ देवगड नावाचं एक गाव आहे, तिथे दशावतार मंदिर आहे. आता मगाचं पार्वतीचं मंदिर आठवा, आता इथे दशावतार मंदिरावरती शिखर दिसतंय बघा. द्वारशाखा तर आहेच, अधिष्ठान पण आहे, पण आता वर शिखर झालंय आणि शिखराबरोबर इथल्या भिंतीवर एक मूर्ती कोरलेली आहे. म्हणजे ॲडिशन होत चालले हळूहळू. पैसा जसा खर्च करतायत तसं कलाकारांना नवीन संकल्पना सुचत चालल्यात की आपण शिखर पण बांधून बघू, आपण मूर्ती पण करून बघू. पण नुसती मूर्ती नाही, ही ती मूर्ती आहे. किती सुंदर मूर्ती आहे बघा. शेषशाही आहे, लक्ष्मी त्याचे पाय शेकते, नागावर छान पहुडलाय. कुठल्याही प्रकारची ज्याला आपण म्हणतो ना प्रमाणबद्ध स्वरूपातली मूर्ती तुम्हाला असं कुठे दिसणार नाही की मांडीच मोठी झाली, हात छोटाच झालाय. व्यवस्थित जसं आपलं शरीर जसं आहे प्रमाणबद्ध, तशाच प्रकारात ती मूर्ती आहे. आणि खाली पांडव आणि द्रौपदी आहे, हे 5 जण आहेत पुरुष, ही एक इथे स्त्री आहे. आणि वरती सगळे देव आहेत, तुम्हाला दिसत नसतील पण हा हत्ती आहे, हत्तीवर बसलेला हा इंद्र आहे, हा 3 चेहऱ्यांचा ब्रह्मदेव आहे. इकडे नंदी आहे, नंदीवर शिवपार्वती आहे, हा इकडे मोर आहे, त्या मोरावर कार्तिकेय आला. सो बेसिकली सगळं देवता मंडळ याच्या दशावतार मंदिरामध्ये दाखवलं. हे विष्णूचं मंदिर आहे, पंचायताने 5 मंदिरं अजून आजूबाजूला आहेत, जंगलात आहेत. त्या मंदिरावर अशा प्रकारच्या द्वारशाखा आहेत. रामटेक माहिती आहे? जवळ. जसं उत्तरेत गुप्त राजांचं साम्राज्य होतं, तसं महाराष्ट्रात त्यावेळेला वाकाटक नावाचे राजे होते, ज्यांनी अजिंठा लेणी कोरण्यासाठी पैसे दिले. त्याच्या वाकाटक जे राजे होते यातले काही राजे हिंदू होते आणि काही राजे बौद्ध होते. तर त्या जे हिंदू राजे होते त्यांचं उपास्य दैवत नरसिंह होतं. पण तो नरसिंह पोट पाडणारा नरसिंह नाहीये, त्याला केवळ नरसिंह म्हणतात, तो नुसता हात ठेवून बसलाय. तर त्या नरसिंहाचं हे मंदिर आहे रामटेकचं. पूर्वी हा तो नरसिंह आहे बघा, तुम्हाला इथे हातात त्याच्या चक्र दिसेल बघा, आणि नुसतं मांडीवर हात ठेवून बसलाय बघा. आपण जसं गप्पा टाकायला बसतो ना, असं बसलाय. असं याला केवळ नरसिंह असं म्हणतात. नरसिंह हा कायम सतत उग्र, जेव्हा तो पोट पाडताना दाखवतो हिरण्यकश्यपूचं, तेव्हा त्याला म्हणतात उग्र नरसिंह. जेव्हा तो लक्ष्मी सोबत असतो, जसा हम्पी मधला नरसिंह आहे, त्याला म्हणतात लक्ष्मी नरसिंह.
जेव्हा तो असा दाखवतात किंवा नुसता उभा दाखवतात, बदामीमध्ये आहे नुसता उभा नरसिंह, तेव्हा त्याला केवल नरसिंह म्हणतात. नरसिंह देखील अनेक वेगवेगळ्या पोजेसमध्ये, म्हणजे कायम काय तो पोटच फाडणार आहे का, त्याला दुसरी कामं नाहीत का, अशा तो बाकी गोष्टी पण करतो. निवांत उभा राहतो, गदीला हात ठेवून उभा राहतो, कधी लक्ष्मीसोबत जातो. असं आता केवळ नरसिंह आहे. अशा नरसिंहाच्या मूर्ती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, कारण वाकाटकांचा तो देव होता, त्याला पूर्वी शेंदूर लावलेला होता. जेव्हा माहीत नव्हतं हे काय एक्झॅक्टली मंदिर आहे, तेव्हा तो शेंदूर लावून लाल झालेला होता आणि तिथले लोक त्याला हनुमान म्हणून त्याची पूजा करायची. नंतर जेव्हा त्याचं कवच काढलं तेव्हा कळलं हा हनुमान नाही आहे, आपण चुकीच्या देवतेला नमस्कार करत होतो इतके दिवस, आता तो नरसिंह आहे ते कळलं. तर वाखाडकांनी पण मंदिर बघा, अतिशय साधं मंदिर आहे. नाही, आतमध्ये गेलात तर तुम्हाला 4 खांबांमध्ये तो नरसिंह बसवलेला दिसेल. तर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं मंदिर, पहिलं मंदिर, साधारण 1500 वर्ष 1400 वर्ष जुनं मंदिर आहे. त्यानंतर तेर नावाचं गाव आहे उस्मानाबाद, म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये. इथे हे जुनं गाव आहे, त्याला तगर 2000 वर्षांपूर्वी याचं नाव तगर होतं. तर या तगरला त्रिविक्रमाचं एक मंदिर आहे. त्रिविक्रम हा वामनानंतरचा अवतार, दशावतारांमध्ये येत नाही, पण जेव्हा वामनाची गोष्ट माहिती आहे, बळीराजाने काय वर द्यायचं तर 3 पावलं पावकी एवढी जमीन मला दे वगैरे असे सगळे मागितले. 3रं पाऊल जेव्हा वामन त्याच्या डोक्यावर ठेवायला गेला तेव्हा शुक्राचार्य किंवा इतर जे असुर होते त्यांनी सांगितलं की हा विष्णू आहे जो वामन अवतारात आलेला आहे, तर मारायला आलाय तुला, आता आपण लढलं पाहिजे याच्या विरुद्ध. तर जेव्हा बळीराजा लढायला तयार झाला तेव्हा विष्णूने त्रिविक्रमाचं रूप धारण केलं, सगळी शस्त्र हातात घेऊन धारण केलं. त्रिविक्रम, 3 विक्रम, म्हणजे 3 पावलं तरी ठेवली अशा अर्थाचं आहे. तर आणि एका पायाची अशी उंच लाथ मारली आणि त्या लाथेने त्या बळीराजा म्हणजे शेतकरी नाही, बळीराजा हा असुर राजा आहे. उगाच त्या बळीराजा म्हणजे शेतकऱ्याला, हल्ली सोशल मीडियावर काहीही चालतं की बळीराजाला मारलं आहे, तो बळीराजा वेगळा, हा बळीराजा वेगळा. बळीराजा शेतकऱ्यांचा देव हा बलराम आहे, तो नांगर हातात धरतो. हा बळीराजा म्हणजे हा असुर आहे, दैत्य कुळातला आहे. तर त्या त्रिविक्रमाचं हे मंदिर आहे. हे मंदिर तुम्ही जर बौद्ध लेणी बघितली असतील, कारले भाजे, अगदी तुमच्याकडचीच कान्हेरी, मंडपेश्वर, जोगेश्वरी सारखी लेणी, त्यातली काही अर्थात हिंदू लेणी आहे. पण कान्हेरीला जर तुम्ही गेलात तर लेणीला पिंपळाच्या पानाची एक खिडकी असते बघा, साधारण तशाच प्रकारची खिडकी असलेलं हे मंदिर आहे. तर बौद्ध लेण्यांवरनं प्रेरणा घेऊन बांधलेलं मंदिर आहे. बघा मला दिसेल ते गोलाकार आहे, असं लंबवर्तुळाकार मंदिर आहे ते त्रिविक्रमाचं मंदिर. अशी लंबवर्तुळाकार मंदिर अनेक ठिकाणी आहेत. ऐहोळेला दुर्गा मंदिर लंबवर्तुळाकार आहे. महाबलीपुरमला गेलात तर तिथे पंचरथ मंदिर आहे, त्यातलं एक मंदिर लंबवर्तुळाकार आहे. हे तेरचं मंदिर, हे पण असंच 1500 वर्ष जुनं. तिथलंच एक उत्तरेश्वर नावाचं एक मंदिर आहे, हे पण विटांचं आहे, तितकंच जुनं मंदिर आहे. आंध्र प्रदेशामध्ये कपोतेश्वर आहे, हे पण गोलाकार मंदिर आहे. अशी काही जुनी मंदिरं महाराष्ट्रात पण आहेत, इतर ठिकाणी पण आहेत. पण उत्तरेत मंदिरांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात झाली. दक्षिण भारतात जर बघितलं तर बदामी ऐकलंय ना, बदामीला चालुक्य नावाचे राज्य होते. तर चालुक्यांनी खरी मंदिरांची निर्मिती कर्नाटकमध्ये सुरू केली, पण मंदिरं बांधण्याच्या आधी काय लेणी कोरायचे. तर ही लेणी आहेत कोरलेली, तुम्हाला दिसेल इथे शिवाय बघा नृत्य करणारा, एक लेण्या क्रमांक 1 आहे. आणि नंतर मंदिरं बांधली, हे बघा हे मागे छान धबधबा आहे, तलावाच्या काठी बांधलेलं एक सुंदर मंदिर आहे बदामीमध्ये. हे ऐहोळेमधलं मगाशी मी म्हटलं ना गोलाकार मंदिर आहे ऐहोळे, मला दिसेल गोल त्याचा आकार, लंबवर्तुळाचा आकार आहे बघा त्याचा असा. याला दुर्गा मंदिर म्हणतात, काही जण दुर्गा मंदिर करतात. दुर्गा मंदिर म्हटलं की महिषासूर मर्दिनीचं मंदिर होतं, पण त्याचा उच्चार दुर्ग आहे का, तर आदिलशाही साम्राज्यामध्ये या मंदिरावरती किल्ला बांधला होता एक. हे बघा तुम्हाला आधीचं शिखर दिसतंय, हे शिखर वेगळं आहे बघा, आणि हा किल्ला बांधला होता. नंतर जेव्हा त्याचं कन्झर्वेशन झालं तेव्हा तो किल्ला सगळा पाडून टाकला. हे मंदिर ते असं दिसतं वरनं. अतिशय सुंदर जागा आहे ऐहोळे. ऐहोळेला 150 मंदिर आहेत एका गावात छोट्या. हे महाकूट नावाची जागा आहे. तुम्हाला शांतता अनुभवायची असेल तर महाकूटला जरूर जा, बदामीच्या जवळ आहे. अगेन 25-30 मंदिरांचा समूह आहे. पटदकल
बदामीच्या जवळ असलेली जागा आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे. पटदकलसारखी मंदिरं, इथे 2 शैली दिसतात, नागर शैली उत्तरेतली शैली, दक्षिणेतली द्राविड शैली इथे दिसते. अशी 2 शैलीतली मंदिरं एकाच ठिकाणी असलेली ही जागा. मी तुम्हाला जस्ट झलक दाखवते भारतात कुठल्या प्रकारची व्हरायटी आहे, आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की आपलं बरंच बघायचं राहिलेलं आहे. हे गोप मंदिर आहे. तुम्ही सोमनाथवरनं जेव्हा द्वारकेकडे जाता तेव्हा पोरबंदर टाकल्यानंतर ही जागा आहे. सूर्याचं मंदिर आहे. मैत्रक नावाची राजसत्ता होती गुजरातमध्ये 6व्या शतकात, त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. बौद्ध लेण्यांवरनंच प्रेरणा घेतली. पिंपळाचं पान दिसतं सगळीकडे आणि असं उभारलेलं मंदिर आहे. चौकोनी आकाराचं गर्भगृह आहे. छत्तीसगड आजपर्यंत भारताच्या पर्यटनाच्या नकाशावर नव्हता. नक्षलवादामुळे असेल, जंगलामुळे असेल, ॲक्सेसिबिलिटीमुळे असेल, पण आता छत्तीसगडसारखं अतिशय सुंदर निसर्गाने भरभरून प्रेम केलेलं असं राज्य आहे. तिथे लक्ष्मण नावाचं एक मंदिर आहे, लक्ष्मणा मंदिर. सिरपूर नावाचा एक जिल्हा आहे छत्तीसगडमध्ये, तिथे विटांचं मंदिर आहे. अतिशय सुंदर आणि देखणं असं मंदिर आहे. जरी तोडलेलं असलं तरी अजूनही त्याचं सौंदर्य बऱ्यापैकी शाबूत आहे. 7व्या शतकातलं मंदिर आहे. महाबलीपुरम हे मंदिर नुकतंच चर्चेत झालं गेल्या काही वर्षांपूर्वी, जेव्हा चीनचा प्रेसिडेंट भारतात आलेला होता तेव्हा नरेंद्र मोदींनी त्याची भेट इथे घेतली होती. म्हणजे जी नॉर्मल पद्धत असते की दिल्लीत बोलवायचं, तिथे भेटीगाठी करायच्या आणि निघून जायचं, त्याच्याऐवजी एक भारत सरकारने अभिनव संकल्पना केली होती की अशा ठिकाणी त्याला बोलवू जेणेकरून त्या ठिकाणाचं नाव जगाच्या नकाशावर आपोआप पोहोचेल आणि तिथे पर्यटक येतील. तर तिथे एक फक्त मीटिंग घेतली 10-15 मिनिटाची. तर ते हे मंदिर आहे महाबलीपुरमचं. कांचीवरनं 60 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही साड्यागेला कांचीला जाता, अगदी 1 तासाच्या अंतरावर ते मंदिर जरूर बघा. समुद्राच्या काठावर आहे. प्रचंड सुंदर असं मंदिर आहे. इतकी सुनामी येऊन सुद्धा मंदिराला काही झालं नाही. सांगायची गरज नाही, महाराष्ट्रातलं वेरूळ अतिशय देखणं असं मंदिर. मंदिरं 2 प्रकारे उभारतात. एक म्हणजे दगडावर दगड ठेवून आणि दुसरं म्हणजे दगडामध्ये कोरून, ज्या दगडात कोरून तयार केलेली मंदिर आहे त्यांना एकाश्म मंदिर असं म्हणतात. एका दगडात कोरलेली मंदिरं, ज्याला इंग्लिशमध्ये रॉक कट टेम्पल्स म्हणतात. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट नावाचे राज्य होते. या राष्ट्रकूट राजांनी हे लेणं कोरलं. लेणं म्हणजे मंदिरच आहे. राष्ट्रकूट राजांच्या काळात विटांवर दगडांवर दगड ठेवून मंदिरं बांधत होते, पण त्यांना अशी गोष्ट करायची होती जी चिरकाळ राहील, ज्याचं नाव पुढे 1000 वर्ष लोक काढत राहतील. या सगळ्या राजांनी एवढी भव्य मंदिरं का बांधली की प्रत्येक राजाला असं वाटायचं की मी आधीच्या राजापेक्षा मोठा आहे. त्यामुळे आधीच्या राजाने जे करून ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा भव्य आणि अचाट मला काहीतरी करायचंय, तरच माझं नाव राहील. आणि हे आत्ता म्हणजे हे पूर्वी आहे असं नाही, हे आत्ता पण तसंच आहे की आता सिलिंग उभारला, अटल सेतू उभारला, मुंबईकरांना अटल सेतू लक्षात आहे. आता जोपर्यंत अटल सेतूपेक्षा मोठा काहीतरी मुंबईत होत नाही, पुढचा येऊन कोणीतरी बांधत नाही, किंवा अशी कुठली गोष्ट बांधत नाही ज्यांनी मुंबईकरांचं जीवन सहज होईल, तोपर्यंत अटल सेतू बांधणाऱ्याचं नाव पुण्यात उलट होतं. पुण्यात बांधलेले फ्लायर तोडतात, त्यामुळे तोडणाऱ्याचं नाव आमच्या लक्षात राहतं. इथे पण तसं करत असतील, पण आमच्याकडे असं चाललंय सध्या की अरे हा फ्लायर बांधला होता 10 वर्षांपूर्वी, पण ते जरा चुकलं डिझाईन, ते जरा गडलंच आमचं, तोडूया आणि परत नवीन बांधूया, असं आमच्याकडे चालतं. तिकडे जरा त्यामुळे असं 8व्या शतकात बांधलं. चालुक्यांनी पटदकलला मोठी मंदिरं बांधली. विरूपाक्ष नावाचं मंदिर पटदकलला. कांचीच्या कैलासनाथ मंदिरावरनं प्रेरणा घेऊन विरूपाक्ष बांधले, कैलासनाथपेक्षा मोठं. पल्लवांनी विरूपाक्ष मंदिर बांधलं चालुक्यांनी. त्यानंतर मोठं मंदिर म्हणजे वेरूळचं बांधलं 8व्या शतकात राष्ट्रकूटांनी. 10व्या शतकात चोल राजांना वाटलं की आता याही मंदिरापेक्षा भव्य मला काहीतरी बांधायचं आहे, म्हणून त्यांनी बृहदीश्वर बांधलं तंजावरचं. तिथे ह्याच्यापेक्षाही उंच आहे. कारण चोल काय म्हणाले, आम्ही राष्ट्रकूटांचा पराभव करून गादीवर आलेलो आहोत, मग मी जर राष्ट्रकूटांपेक्षा मोठं बांधलं नाही तर मग मी कुठला मोठा राजा. चोल राजांचा पराभव केला ओडिसामधल्या गंग राजांनी. तो म्हणाला मी त्यांचा पराभव करून गादीवर बसलेलो आहे, मी त्यांच्यापेक्षाही भव्य मंदिर बांधणार, मी कोणार्कचं मंदिर बांधतो. 240 फूट भारतातलं सगळ्यात उंच मंदिर. त्यानंतर कुठलं बांधलं नाही, कारण इस्लामी आक्रमण चालू झालं.
कारण ते 1253ला बांधून पूर्ण झालेलं मंदिर आहे. लगेच 1317ला अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केलेला होता आणि तिथून पुढे भारत इस्लाममय झाला. तर ही अशी मंदिरं मोठी मोठी बांधत गेलेली आहेत. आपल्याकडे म्हणा ना दुबईत 900 मीटर बुर्ज खलिफा, दुबईतलं सोडा, पुतळे, स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातला सगळ्यात उंच पुतळा. आता जोपर्यंत स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा उंच कोणी बांधत नाही तोपर्यंत त्याचं नाव राहणार. तो बांधला की भारतातल्या दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात त्याच्यापेक्षा उंच पुतळा बांधायला घेतात की नाही बघत. आणि ते पण असतं उद्घाटन मिस करणार, म्हणजे भूमिपूजन मी केल्यावर उद्घाटन पण मिस करणार. आत्ता नाहीये, पूर्वी पण तसाच आहे. कोणार्क बांधणारा राजा कोणार्क मंदिर 12 वर्षात बांधलं, कारण तो पैसे देतोय. त्याने जर भूमिपूजन केलेलं असेल आणि त्याच्या मुलाने जर कळस चढवला तर नाव मुलाचं होणार आहे. नाव उद्घाटन करणाराचं असतं ना. प्रोजेक्ट कोणीही पूर्ण करू दे, डझंट मॅटर, फीत कोण कापतो हे महत्वाचं आहे. तर तो 12व्या वर्षात घाई करतो कोणार्क मंदिर बांधणारा राजा. कधी बांधून होतं तुमचं, किती वेळ चाललंय काम. त्यांनी डेडलाईन दिला, या तारखेला मी उद्घाटनाला येणार आहे, त्याच्या आत तुम्हाला बांधून पूर्ण करायचं आहे. राम मंदिर आठवा, शिखर पूर्ण झालं होतं का, उद्घाटन केलं का, काही काही गोष्टी करायला लागतात, त्याशिवाय लोक लक्षात ठेवत नाहीत. तसंच आहे, हे तुमच्या माहितीतलं आहे. गेला असेल एलिफंटा, येस, एलिफंटा का म्हणतात. मुंबईत राहतो, मुंबईचा इतिहास नाही जाणून घ्यायचा. एलिफंटा पोर्तुगीज जेव्हा इथे आले होते तेव्हा आत्ता तुमच्या भाऊ दाजी लाड म्हणजे म्युझियम माहिती आहे, त्याच्या इथे हत्ती ठेवला दगडी. तो दगडी हत्ती या बेटांच्या किनाऱ्यावर सापडला पोर्तुगीज लोकांना, म्हणून पोर्तुगीज लोक त्याला, तिथे तो हत्ती आहे म्हणून त्याला ते एलिफंटा म्हणायला लागले. आपल्याकडे त्याचं नाव पुरी असं आहे, आपण त्याला घारापुरी म्हणतो. जुन्या ग्रंथांमध्ये त्याचं नाव पुरी असं आहे. पुरी ही राजधानी होती कोकणच्या एका राजांची. कलचुरी नावाचं एक साम्राज्य होतं इथे छोटंफार, त्यांची ती राजधानी होती. त्यांनी हे कोरून काढलेलं आहे, मंदिर आहे, शिवाचं मंदिर आहे. आणि मग पोर्तुगीज लोक त्याला तो एक हत्ती सापडला म्हणून एलिफंटा म्हणायला लागले. तो हत्ती तोडायला निघालेले होते ब्रिटिश. दुसऱ्या कुठल्या तरी ब्रिटिश अधिकाऱ्याला वाटलं की नाही वाचवला पाहिजे, मग तो बोटीवर घालून पुन्हा तो चिकटवलेला आहे. तुम्ही जर नीट गेलात ना, नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल त्याला क्रॅक्स पडले. ते सगळे त्याचे जे ढपले पडलेले होते ते सगळे चिकटवून त्याला परत तसं तयार केलेलं आहे. पोर्तुगीज लोकांनी फार नुकसान केलं. या तुम्हाला विश्वास नाही बसणार, एलिफंटा मंदिरामध्ये या लेणीमध्ये इंग्लंडचा एक राजा आलेला होता. तो आल्यानंतर ज्याला सपर म्हणतात म्हणजे डिनर म्हणतात, ते जेवण एलिफंटामध्ये केलेलं आहे. असं समोर शंकराच्या समोर पोर्तुगीज लोक तोफांचा सराव करायचे खांबांवरती. आज कन्झर्व केलेलं सगळं. ही मूर्ती जी आहे ना, ही सदाशिवाची मूर्ती आहे. आपल्याकडे चुकीचा त्रिमूर्ती म्हणतात, त्रिमूर्ती नाही आहे, तो सदाशिव आहे. शिवाचं एक रूप आहे सदाशिव नावाचं. शिव हा नुसताच देव नाही आहे, शिवाची अनेक रूप आहेत. उदाहरणार्थ हा जर चेहरा बघाल तर हा अघोर आहे, त्याला मिशी आहे, उग्र चेहरा आहे, त्याला अघोर म्हणतात, म्हणजे भैरवाचं रूप आहे. हा इकडचा शांत चेहरा आहे, त्याला वामदेव असं म्हणतात, अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. समोरचा जो चेहरा आहे त्याला तत्पुरुष म्हणतात. तत्पुरुष म्हणजे तो आदियोगी आहे, तो शांत, डोळे त्याचे मिटलेले आहेत, तो ध्यान करतोय. वरती आणखीन एक चेहरा आहे त्याच्या, हे जे केस आहेत ना ते वरच्या चेहऱ्याचे आहेत, तो असा उलटा आहे, तो दिसत नाही. आणि आणखीन एक चेहरा असतो त्याला पाचवा, जो इथे दिसत नाही, तो ईशान. तो सद्योजात, तत्पुरुष, वामदेव आणि अघोर असे पाच चेहरे असतात सदाशिवाला. त्याचे 3 आपल्याला दिसतात. हे MTDCचं आहे आपल्याकडचं, त्याचा हा लोगो आहे. आणि मग इकडे गंगाधर शिव आहे, वरती 3 चेहऱ्यांची गंगा दिसते, अलकनंदा, भागीरथी आणि मंदाकिनी अशी गंगेची नावं आहेत. तर ती 3 चेहऱ्याने येते. आणि ही पार्वती आहे, ती थोडीशी लांब गेले कारण परस्त्री आहे, आपल्या नवऱ्याला हात लावते म्हणून तिला जेलस झाले ती, आणि ती थोडी लांब गेली. आणि शिव तिला असं दंडाने धरतोय, जाऊ नकोस, ते टेम्पररी आहे म्हणून, हे लोकांसाठी करतोय, असं काही तू मनात ठेवू नकोस. आणि हे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. कधी गेलात दारापुरीला तर आवर्जून नीट निरखून या सगळ्या मूर्ती बघा. अंधकासुराची मूर्ती आहे, रावणानुग्रह आहे, शिव रिलेटेड सगळं त्या घारापुरी लेणीमध्ये आहे. तुम्हाला तर फार जवळ आहे. रथ मंदिरं महाबलीपुरमची, ही पण एका दगडात एक मोठा डोंगर होता,
तो डोंगर कोरून ही 5 रथ मंदिरं केली आहेत. अगदी युधिष्ठिर मंदिरपासून नकुल सहदेवपर्यंत सगळी रथ. हे भीमाचं मंदिर म्हणतात त्याला, हे युधिष्ठिराचं आहे, हे अर्जुनाचं आहे, अशी ती सगळी नावं आहेत. गुजरातला गेल्या राणी की बाव नसेल तर नोट काढून बघा. कुठल्या नोटेवर मी सांगत नाही, तुमच्या घरातल्या नोटा बघा. का बघा, आपल्या इकडच्या प्रत्येक नोटेवर मागच्या बाजूला भारतातल्या वारसा स्थळांचे चित्र आहे. संकल्पना अशी आहे की बाहेरचे लोक जेव्हा येतील, परदेशी प्रवासी जेव्हा येतील, जेव्हा ते नोटा आपल्या हातात घेतील, तेव्हा त्या नोटेच्या मागच्या बाजूला त्यांना भारतातल्या अशा ठिकाणाचं चित्र मिळेल ज्यांना वाटेल की अरे नोटेवरी म्हणजे महत्वाचं आहे, आपण जायला पाहिजे तिथे. सो हे प्रमोशन आहे नोटेवरनं केलेलं. 50 रुपयांवरती तुम्हाला हम्पीच्या रथाचं चित्र दिसेल, 10 रुपयांवरती कोणार्क आहे, ती 500 रुपयांपासून सगळीकडे 500 रुपयांवरती लाल किल्ला आहे. आवर्जून नोटा काढून बघा, प्रत्येकाच्या 10, 20 प्रत्येक नोटेवर ऐतिहासिक एक ठिकाण आहे. ते राणी की बाव विहीरही मंदिर नाहीये, विहीर आहे. पण मंदिरामध्ये या विहिरीत अनेक मूर्ती आहेत आणि या विहिरीमध्ये शेषशाही विष्णूच्या मूर्ती आहेत प्रत्येक टप्प्यांवरती. सो याला आम्ही उलटं मंदिर म्हणतो की मंदिर वर बांधत जातात, गुजरातमध्ये असे खाली बांधत गेले. तुम्हाला 7 मजले उचलून खाली गेला की तुम्हाला समोर नजरेला बरोबर शेषशाही विष्णू दिसतो. ते भारताबाहेरचं आहे अंकोर वाट. हे विष्णू मंदिर होतं, आता ते बौद्ध मंदिर झालंय. खेमार नावाच्या एका राजसत्तेने उभारलं. हे चोल राजे गेलेले होते तिकडे, त्यांनी स्वतःचं बस्तान बसवलं आणि मग हिंदू मंदिरांची निर्मिती केली. कुठपर्यंत हिंदू मंदिर आहेत? सध्याचा कंबोडिया, त्यानंतर व्हिएतनाम, लाओस, फिलिपिन्स, जावा, सुमात्रा, सगळा जो साऊथ ईस्ट एशिया जो आपण म्हणतो ना, या प्रत्येक देशामध्ये हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत. शिलालेख आहेत संस्कृतमधले, देवतांच्या मूर्ती आहेत. हा पूर्ण भाग हिंदूंचा होता, पूर्ण काही नाही त्यातला एकही भाग. प्रचंड मोठ्या प्रमाणात मंदिरं होती. आज थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध चालू आहे. तुम्ही जर जिओ पॉलिटिक्स फॉलो करत असाल, मंदिरावरनं चालू आहे आणि मंदिरांवर हल्ले करतात आणि मंदिरं पाडतायत. तिथे रेव्हेन्यू जनरेट होतोय दुसऱ्या देशासाठी. तर हे अतिशय सुंदर, जगातलं सगळ्यात भव्य आणि काय म्हणतात याचा एरिया सगळ्यात मोठा आहे असं हे मंदिर आहे. काही कोटी लोक दरवर्षी इथे भेट देतात. एका कंबोडिया देशाची अर्थव्यवस्था या एका मंदिरावर चालते, देशाची. जशी आज आपली अयोध्येची अर्थव्यवस्था एका मंदिरावर चालते, तसं या एका देशाची अर्थव्यवस्था एका मंदिरावर चालते. जर अंकोरवाट मंदिर बंद केलं तर कंबोडिया देश अक्षरशः डबघाईला येईल अशी अवस्था आहे. 10,000 रुपये तिकीट आहे 3 दिवसाचं. म्हणजे विचार करा किती रेव्हेन्यू कमवत असतील एका मंदिरावर. इंडोनेशिया ब्रह्मानंद नावाचं एक मंदिर आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 मंदिरं आहेत. अतिशय सुंदर अशी मंदिर आहेत. 9व्या शतकात संजय नावाच्या एका राजसत्तेने कोरलेली बांधलेली मंदिर आहे. हे बघा, ही राहिलेली मंदिर आहे. अशी आजूबाजूला अनेक मंदिरं होती, सगळं नष्ट झालेलं आहे. जे राहिले ते महत् प्रयासाने टिकवलेले आहे, कारण त्यातनं पैसे मिळतात. खिद्रापूर, कोल्हापूरला जाता, कोल्हापूरवरनं 80 किलोमीटर अंतरावर खिद्रापूर नावाचं अतिशय देखणं मंदिर आहे. शिलाहार नावाची राजसत्ता होती, तुमच्या ठाण्यात पण होती. ठाणे ही त्यांची राजधानी होती. ठाण्याचं पूर्वीचं नाव श्री स्थानक आहे. आणि शिलाहार राजांनी एक मंदिर बांधलं अंबरनाथला. अंबरनाथचं मंदिर बघितलं, जुनं मंदिर, शिव मंदिर, वालधुनी नावाच्या एका नदीच्या काठावर आहे ते मंदिर. तेही शिलाहार राजांनी महाराष्ट्रात, त्याला आपण हेमाडपंथी शैलीचं नाव ऐकलं असेल, त्याला ती भूमिजय शैली आहे. त्या भूमिजय शैलीत उभारलेलं ते पहिलं मंदिर आहे, जे भारतातलं पहिलं मंदिर आहे त्या शैलीतलं, जे मुंबईमध्ये अंबरनाथला आहे. त्याच राजसत्तेने शिलाहारांच्या 3 राजसत्ता होत्या. एक कोल्हापूरला होती, एक कोकणात होती आणि एक ठाण्याला होती. ठाणे बेट होतं तेव्हा, मुंबई पण बेट होती, माहिती आहे ना. सगळं जोडून आता एवढं भरावं टाकतात, हळूहळू दुबईपर्यंत आपण पोहोचू. म्हणजे मग त्या स्टेट ऑफ हॉर्मूजचा काही प्रश्न येणार नाही भविष्यात. असा भराव घालून इंग्रजांनंतर ते सगळं एक केलेलं आहे. त्यामुळे ठाणे पूर्वी साष्टी, पेशव्यांच्या काळात, मराठ्यांच्या काळात साष्टीचं बेट म्हणायचे. खिद्रापूरचं मंदिर, हे तुमचं अंबरनाथचं मुंबईमधलं अतिशय सुंदर मंदिर आहे. खूप देखणं, खूप सुंदर मंदिर आहे. आवर्जून जा. सिन्नर नावाचं एक गाव आहे नाशिकच्या इथे. त्या सिन्नरला गोंदेश्वराचं एक मंदिर आहे. तर हे जे शिखर आहे ना, हे भूमीच्या शैलीतल्या मंदिराचं शिखर आहे.
तर भूमिजा शैली कशी ओळखायची महाराष्ट्रातली मंदिरं, ज्याला हेमाडपंथी. बरे, हा हेमाडपंथी शब्द आला कुठनं? तर यादव राजे जे होते देवगिरीचे, या यादव राजांकडे हेमाद्री नावाचा एक त्यांचा प्रधान होता. हेमाद्रीनी बरेच वर्ष त्यांनी प्रधान पदावर तो राहिला. मोडी लिपी त्यांनी शोधली. त्याच्या कारकिर्दीत म्हणा किंवा यादवांच्या काळात अनेक मंदिरांची निर्मिती झाली, म्हणून त्या हेमाद्रीवरनं हेमाडपंथी वगैरे आलं. पण याला भूमिजा शैली म्हणतात. यातले 2-3 अर्थ काढले. भूमी म्हणजे जमिनीतनं बाहेर आलेली मंदिरं, म्हणून त्याला भूमिज. किंवा एक अर्थ जो सगळ्यांना पटला, जुन्या संशोधकांना देखील, तो म्हणजे एक भूमी म्हणजे एक मजला आहे. तुम्ही जर बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे सप्तभूमीचं हे मंदिर आहे. म्हणजे 7 मजले टप्प्याटप्प्याने आपण चढत जातो, अशी साधारण त्याची रचना आहे. आणि ही मध्ये जी उभी पट्टी दिसते त्याला लता किंवा मूल मंजिरी असं म्हणतात. भूमीच्या शैलीतल्या मंदिरांमध्ये अशी उभी पट्टी असते चारही बाजूला, जशी इथे तशी या मागच्या बाजूला आहे, इकडच्या बाजूला आहे, तुझ्या पलीकडच्या बाजूला आहे, असं हे मंदिर असतं. तुमच्या अंबरनाथ मंदिराला पण अशीच आहे, जे पडलेलं आहे आता किंवा पाडलेलं आहे म्हणून. याही मंदिराला होती बघा इथे, इथनं अशी उभी होती. हे शिखर कोल्हापूरच्या भोसल्यांनी, छत्रपती होते त्यांच्या घराण्यातल्यांनी बांधून काढलेले खरं. किंवा महालक्ष्मीचं मंदिर, अंबाबाईचं मंदिर, तेही त्याचंही शिखर जे होतं ते असं होतं. ते आता अर्थात नव्याने बांधल्यामुळे आपल्याला जुनं दिसत नाही. ते गोंदेश्वराचं मंदिर आहे, यादव काळात उभारलेलं. पंचायतन पद्धतीत आहे, म्हणजे 5 मंदिरं आणि मुख्य मंदिर. पंचायतनाची पूजा आपल्याकडे व्हायची. का व्हायची? कारण सगळ्या 5 प्रमुख पंथांमध्ये वाद व्हायला लागले. शैव, वैष्णव, गाणपत्य, सौर्य आणि शाक्त असे 5 पंथ होते. आणि प्रत्येक पंथ एकमेकात भांडायला लागला की कोणाचा मार्ग योग्य आहे मोक्षापर्यंत जाण्याचा. काही जण म्हणाले आम्ही शिवाची पूजा करतो, आमचाच मार्ग बरोबर आहे. काही जण म्हणाले आम्ही विष्णूची पूजा करतो, म्हणजे वैष्णवांचा मार्ग बरोबर आहे. शंकराचार्यांनी सांगितलं की 5ही पंथांचा मार्ग एकच आहे. पंथ वेगवेगळे जरी असले तरी एकाच ठिकाणी ते घेऊन जात आहेत. त्यामुळे भांडू नका, आपण एक पंचायतन पूजा आणू. 5ही देव एकाच ठिकाणी, तुम्ही त्याचं पूजन करा. जे मुख्य मधलं जे असतं प्रमुख मंदिर, त्याच्या नावाने ते पंचायतन ओळखलं जातं. याला शिवपंचायतन म्हणतात. अयोध्येला गेलात तर ते विष्णू पंचायतन आहे. मुख्य मंदिर रामाचं आहे. रामाच्या आजूबाजूला बाकी 5 देवतांची मंदिर आहेत, त्याला विष्णू पंचायतन म्हणतात. कोणार्क मंदिर, माझ्या अभ्यासाचा विषय कोणार्क मंदिर आहे. अकाउंटिंग रेकॉर्डमुळे काही दिवसात त्याच्यावरती पुस्तक येईल. अतिशय सुंदर मंदिर आहे. कितीही वेळ या मंदिरात घालवू शकतो, इतकं भव्य मंदिर आहे. पूर्ण पडलेलं आहे, पण जे काही अजूनही शिल्लक आहे ते इतकं भव्य आहे की त्याच्यावरनं अंदाज होतो की 240 फूट म्हणजे किती उंच असेल विचार करा. 80 मीटर उंच त्याचा गाभारा आहे. 12 वर्ष ते बांधायला लागले. आणि कोणार्क मंदिराचे असंख्य किस्से आहेत अकाउंटिंग रेकॉर्डमधनं आम्ही शोधलेले की काय काय गमती जमती घडल्या, कशा प्रकारचे पैसे द्यायचे. सो प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा जो भाग असतो तो किती इंटरेस्टिंग होता त्या काळात, आणि लोक किती मेहनत घ्यायची या मंदिराच्या त्या रेकॉर्डवरनं समजतं. चाक आहे, सूर्याचं मूर्तिशास्त्र मंदिरामध्ये त्यांनी आणलं. सूर्य रथात बसतो, 7 घोड्यांचा त्याचा रथ असतो, आणि तो रथात बसून संपूर्ण विश्वाचे भ्रमण करतो, अशी संकल्पना आहे ती त्यांनी मंदिरामध्ये आणली. 24 चाकं आहेत, 7 घोडे आहेत, आणि ते मंदिर म्हणजे एक रथ आहे अशी साधारण ती संकल्पना आहे. त्यातलं हे एक चाक त्या मंदिराचं एका दगडात नाही आहे, वेगवेगळे दगड कोरून जोडून ते चाक बसवलेलं आहे. हे आत्ता शिल्लक राहिलेलं आहे. हा मंडप आहे, तुम्हाला हा माणूस दिसेल खाली. ही 5.5 फूट उंची जर पकडली तर ही त्याची प्लिंथ आहे, अधिष्ठान आहे. त्याच्यावरती ही मुखशाळा म्हणजे रंगमंडप आहे. ह्याच्यावरती त्याचं शिखर होतं असं, आणि ह्याच्या मागे मुख्य गाभारा होता जो ह्याच्या 1.5 पट होता. आणि तुम्हाला माणसांची उंची बघून कळेल की साधारण हे किती उंच आहे. हे अधिष्ठानाला पण पोचत नाही, म्हणजे हे साधारण 20 फुटांचं आहे. हा भाग आहे ना, हे अंतर 20 फुटांचं आहे. त्याच्यावरती हे एवढं मोठं, त्याच्यावरती शिखर, त्याच्या मागे अजून त्याच्या 1.5 पट उंच गाभारा. होयसळेश्वर नावाचं मंदिर आहे. बेलूर रायगडू तुम्ही जर गेला असाल, नसाल गेला तर आपल्या आयुष्यात आवर्जून एकदा तरी जा. दगडामध्ये जाळी करता येते. दगड अशा प्रकारे कोरायचा की बघण्याला वाटेल की कापडात तयार केलेली जाळी आहे, असं मंदिर आहे होयसळेश्वराचं मंदिर. तुम्हाला मूर्तीत पण कळत असेल हा दगड आहे सगळा. इतकं सुंदर मंदिर आहे, म्हणजे बघितल्यावर तिथनं पाय हलत नाही असं हे मंदिर आहे होयसळेश्वराचं. होयसळ
होयसळ नावाची एक राजसत्ता होती दक्षिणेत, त्यांनी बांधलेली ही मंदिर आहे. जवळपास 150 ते 250 मंदिरं त्यांनी बांधली कर्नाटकमध्ये. म्हैसूरजवळ एक सोमनाथपुरा म्हणून आहे, हासनजवळ बेलूर नावाचे एक ठिकाण आहे, हळेबुडू नावाचं एक ठिकाण आहे. अशी असंख्य मंदिरं त्यांनी बांधली. हंपी इथे असेल विरूपाक्ष मंदिर, द्राविडी शैलीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. हे कृष्णदेवराय नावाच्या राजाने उभारलेला गोपूर आहे. हा गोपूर ॲक्च्युली हा एंट्रन्स आहे. द्राविडी शैलीतल्या मंदिरांमध्ये मंदिराचा एंट्रन्स खूप मोठा असतो आणि मंदिराचा गर्भगृह किंवा गाभारा जो असतो त्याचं शिखर खूप छोटं असतं. नागर शैलीत उत्तर भारतात जी शैली आढळते त्याच्यात पूर्णपणे उलटं दिसतं. मंदिरं कशी उभारली हे सांगताना मंदिरं नष्ट कशी झाली हे सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे आम्ही आवर्जून सांगतो कारण त्याशिवाय कळत नाही. सोमनाथचं मंदिर सगळ्यात पहिला हल्ला केला गझनीच्या महमूदाने 11व्या शतकामध्ये. जितकं लुटता येईल तितकं नेलं, तोडलं, मशीद बांधली, पुन्हा राजांनी मंदिरं उभारली आणि असं 10 ते 12 वेळा त्याच्यावर हल्ला झाला. प्रत्येक हल्ल्यामध्ये ते मंदिर तोडलं आणि हिंदूंनी ते मंदिर पुन्हा एकदा उभारलं. हे आत्ताचं जे मंदिर आहे ते सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधलेलं आहे. तेव्हा किती सोपं होतं ना, न्यायालयीन लढाई नाही, काही नाही. मशीद होती ती 10 किलोमीटर लांब उचलून घेऊन सोडून दिली आणि भव्य मंदिर उभारलं. अदरवाईज इकडे एवढा लढा जायला लागला ना, 92पासून 29 वर्ष लागली. स्वातंत्र्याच्या वेळेलाच या गोष्टी जर झाल्या असत्या 6 महिन्यात झालं असतं. सोमनाथ असं केलेलं मंदिर आहे की आम्हाला वाटतंय ज्योतिर्लिंग आहे, परत आलं पाहिजे, इथली मशीद काढून दुसरीकडे बांधणार, जी मंदिरावर बांधलेली आहे आमचं मंदिर आम्ही परत बांधणार, न्यायालय वगैरे काही नाही. आज काशीच्या ज्ञानवापीचा लढा न्यायालयात आहे सिद्ध करण्यासाठी की हे हिंदूंचं मंदिर होतं, हे सिद्ध करावं लागतं. काश्मीरी पंडित हा आत्ताचा विषय आहे. मार्तंड सूर्यमंदिर आहे अनंतनागचं. कधी अनंतनागला गेलात, काश्मीरला गेलात तर तुमच्या टूर ऑपरेटरला जरूर सांगा की आम्हाला ते सूर्यमंदिर दाखव आहे. हैदर नावाचा एक चित्रपट आला, हैदर चित्रपटामध्ये या मंदिराचं वेगळ्या प्रकारे चित्रण झालं. पण हे सूर्याचं मंदिर आहे. अनंतनाग अतिशय सुंदर मंदिर होतं, मोठं मंदिर आहे. सिकंदर नावाचा एक सुलतान होता, तो स्वतःला बुत शिकन बनवायचा. बुत शिकन म्हणजे मूर्ती तोडणारा, बुत म्हणजे मूर्ती. आणि त्याचं हे जुना फोटो आहे त्याचा, काश्मीर मोठं होण्याच्या आधीचा. त्यात तुम्हाला दिसेल की सगळं त्याचा विध्वंस झालेला आहे सगळा. आज जर तुम्ही गेलात तर आज एवढंही अस्तित्वात आहे का नाही माहिती नाही, हे सांगायची गरज नाही. काशीचं ज्ञानवापी हे जर सिद्ध करायला लागत असेल मंदिर आहे तर आपल्या देशात काही होऊ शकत नाही. सिद्ध करण्याची पण गरज नाही आहे, स्वतः त्यांनीच लिहून ठेवले. औरंगजेब माहिती असेल, औरंगजेबाचे अखबार होते. अखबार म्हणजे रोज घटना काय घडतात दरबारात, जसं आपला न्यूजपेपर असतो तसा औरंगजेबाने काय काय आदेश दिले दिवसभरात अशा घटना लिहून ठेवलेल्या असायच्या. तो काय लिहितोय, His Majesty, eager to establish Islam, issued orders to the governors of all the provinces to demolish the schools and temples of infidels, म्हणजे काफिरांची मंदिरं आणि शाळा नष्ट करा. and with the utmost urgency put down the teaching and the public practice of the religion of those misbelievers. जे काफिर आहेत, काफिर म्हणजे कोण सांगायची गरज नाही, असते गरज पण आय होप तुम्हाला वाटणार नाही. Razmullah Khan and Iqtaz Khan went to demolish the great temple in front of Rana's palace, which was one of the rarest building of the age. जी त्या काळातली रेअरेस्ट स्वतःच म्हणतात आणि ती तोडताना तोडावीशी वाटते. It was reported that according to the emperor's command, his officers had demolished the temple of Vishwanath at Kashi. 1669चं पत्र आहे. आपण ज्या मंदिरात जातो ते अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे. त्या एका महिलेचे खूप उपकार आहेत आपल्यावर की त्यांनी जागोजागी शिवमंदिरं पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. चतुर्भुज मंदिर ओरछाचं, कोणार्क नंतर कोणार्कपेक्षाही भारतातलं सगळ्यात उंच मंदिर आता हे आहे. 16व्या शतकात उभारलं राजांनी. बुंदेले राजपूत राजे होते, मुघलांच्या सैन्यात असून सुद्धा त्याने ते मंदिर उभारलं. चतुर्भुज म्हणतात, चतुर्भुज 4 हातांचा विष्णूच्या नावाने उभारलेलं मंदिर आहे. ओरछा माहिती आहे, ओरछा नाही, ओरछासारखी सुंदर जागा नाही. ओरछा तुम्ही गेलात चंबळ नदीच्या काठावर आहे आणि ओरछाला संध्याकाळी जाऊन त्या चंबळच्या काठावर बसा कधीतरी निवांत, इतकं सुंदर वाटतं. तिथनं पाय कधी हलत नाही
अशी ती ओरछा जागा, तिथे असलेलं हे मंदिर, तिथले महाल अतिशय भव्य असे महाल आहेत. रायगडावर असलेलं जगदीश्वर, शिवाजी महाराजांच्या काळात उभारलेलं मंदिर. त्र्यंबकेश्वर 18व्या शतकात औरंगजेबाने मूळच्या ज्योतिर्लिंगावर मशीद बांधलेली होती. नानासाहेब पेशवेचे होते. नानासाहेब पेशव्याने सांगितलं मशीद हटवा. मशीद हटवली गेली. मशीद हटवून हिंदू पद्धतीमध्ये ते मंदिर बांधले बघा. कुठल्याही प्रकारचा मिनार, घुमट इथं तुम्हाला दिसतं मिनार, मशिदींसारखे मिनार दिसत आहेत बरं. त्याला इंडो इस्लामिक शैली म्हणतात, कारण 13व्या शतकात 14व्या शतकात इस्लामी आक्रमण झालं. त्यानंतर हिंदू मंदिरं तोडली, नुसती मंदिरं तोडली नाहीत, मंदिरात बांधणारे हात जे होते त्यांनाही मारून टाकण्यात आलं असणार. त्यामुळे ज्याला ती कला येते, ज्याला ते स्थापत्य येते, अशी लोकच उरली नाहीत. त्यांनी केवळ मशिदीच बघितल्या आहेत. ते तरी काय उभारणार मंदिरावर. त्यामुळे तुम्हाला असे मिनार आणि घुमट दिसतात. त्याला इंडो इस्लामिक किंवा इंडो सार्सनिक शैली असं गोड आणि गोंडस नाव दिलेलं आहे. पण ते आर्किटेक्चर मिक्स झालं आहे, कारण हिंदू मंदिरं बांधता येणारे लोकच नव्हते. पण हे ज्योतिर्लिंग आहे, हे बांधण्यासाठी कष्ट घेतले, हे बांधण्यासाठी पैसा ओतला. राजस्थान, जयपूर, जिथे जिथे हिंदू मंदिरं बांधता येतील असे कारागीर उपलब्ध होते, तिथनं बोलावून आणलं आणि हे मंदिर बांधून काढलं. नागरी शैलीमध्ये बांधून काढलेलं मंदिर आहे. पण हे आत्ता 18व्या शतकातलं आहे. जुनं मंदिर काय होतं माहिती नाही, मशीद कशी होती माहिती नाही. ते परत 18व्या शतकात ते पुण्याजवळ सासवड नावाचं एक गाव आहे, तिथे संगमेश्वर नावाचं एक मंदिर पुरंदरांनी उभारलेलं. असे साधारण आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी घेतलेल्या नाही आहेत, कारण आज 1.5 तास होता. अजून वेळ असला तर मला सांगा, आपण अजून गप्पा मारू शकतो. मंदिरांच्या शैली घेतलेल्या नाहीत. भारतात 45 मंदिरांच्या शैली आहेत. त्याच्यामध्ये उत्तर भारतात असलेली नागर, दक्षिण भारतात असलेली द्राविड, महाराष्ट्रात असलेली भूमिज शैली, कर्नाटकात असलेली वेसर शैली, या 4 प्रमुख शैली. याच्या बरोबरीने आपल्याला वल्लभी दिसते, कक्कर दिसते, त्यानंतर कलिंग स्थापत्य शैली दिसते, आसाममध्ये अहोम शैली दिसते, मध्य प्रदेशात गुर्जर प्रतिहार नावाची शैली आपल्याला बघायला मिळते. असंख्य शैली आहेत. त्यांचा अभ्यास करावा तितका थोडा आहे, ही झलक होती. कारण 1.5 तासात मांडण्याचा हा विषय पण नाही, 1.5 तासात तो मांडून होऊ पण शकत नाही. आम्ही जो क्लास घेतो तो 7 दिवसांचा असतो आणि शेवटच्या दिवशी सांगतो हे बेसिक होतं. 7 दिवस शिकवल्यानंतर हे आम्ही वरवर सांगितलं तुम्हाला शिकायचं असेल तर अजून अभ्यास करा. कारण 2000 वर्ष छपून बांधलेली मंदिर आहेत, त्यामुळे ते 7 तासात तर आपल्याला डिकोड नाही करता येणार. पण डिकोड नाही झाली तरी फरक नाही पडत. सगळ्यात मेन काय आपल्याला अपेक्षित आहे, तर या सगळ्या लोकांनी केलेलं काम ते ॲप्रिशिएट करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या ठिकाणी आपण जितक्या वेळा जाऊ तितक्या वेळेनंतर ते प्रिझर्व होईल. आपण जर तिथे गेलो नाही आणि आपण घरात बसून जर अपेक्षा ठेवली की सरकार ही सगळी मंदिरं जशी आहे तशी ठेवेल, तर ती अपेक्षा चुकीची आहे. मंदिरात तुम्ही तुमच्या शहरापासून सुरुवात करू शकता. अंबरनाथ मंदिर तुम्हाला अगदी जवळ आहे, घारापुरी तुम्हाला अगदी जवळ आहेत. मुंबईत फार मंदिरं नाही आहेत, पण ही 2 मंदिरं तरी मुंबईत आहेत. मग मराठवाडा तर मंदिरांनी संपन्न असा प्रदेश आहे. मराठवाडा टुरिझमच्या बाबतीत तर अतिशय दुर्लक्षित असा भाग आहे. त्याला आम्ही चिकन एक प्रॉब्लेम म्हणतो. हा सगळे लोक तक्रार करतात की तिथे सुविधा नाही म्हणून आम्ही जात नाही. कोंबडी आधी की अंडा आधी अशातला प्रकार आहे. तुम्ही गेलात तर सुविधा होतील, तुम्ही गेलाच नाहीत तर सरकार सुविधा का करेल, अशातला तो प्रकार आहे. त्यामुळे काही काही ठिकाणी सुविधा नसतात, पण आपण जात राहायचं. आपले ठिकाण आहेत, आपण गेलं नाही तर ही हळूहळू पडतील. कारण याचा मेंटेनन्स एवढा 1000 मंदिरांचा मेंटेनन्स शक्य नसतं करणं, खूप खर्चिक काम आहे. राम मंदिराला बघितलं असेल किती खर्च आला. एक मंदिर उभारायला 1000-2000 कोटीचा खर्च येतोय. तेवढंच मंदिर आहे, म्हणजे कदाचित राम मंदिरापेक्षा कोणार्क मंदिर जास्त भव्य आहे. तो विचार करा, एक मंदिर बांधायला एवढा जो खर्च येतोय, तर सरकारकडनं तर कन्झर्वेशनची अपेक्षा अजिबात ठेवू नका. शक्य पण नाही, त्यांच्याकडे तेवढी लोकं पण नाही, तेवढी इच्छाशक्ती पण नाही. पूर्वीच्या काळात सुद्धा मंदिरं समाज काय म्हणतात देणगीतनं किंवा लोकवर्गणीतनंच उभी राहायची. आज ती आपल्याला करणं शक्य नाही, पण जैसे आहे तैसे आपण ठेवू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा दुर्दैवही वाटेल, इंडियन गव्हर्नमेंटचा टुरिझमचा एक रिपोर्ट दरवर्षी निघतो की भारतातल्या कुठल्या ठिकाणी किती लोकं गेली, त्या तिकिटांच्या संख्येवरनं ते शोधतात. तर डोमेस्टिक किंवा फॉरेन टुरिस्ट पहिल्या 10 मधली 9 ठिकाणं जी आहेत, ही सगळी ठिकाणं कुठली आहेत? दिल्लीचा लाल किल्ला, ताजमहाल, फतेपूर सिक्री, जयपूरचं जंतर मंतर. म्हणजे आपण दिल्लीत आलेल्या माणसाला फक्त दिल्लीपुरतंच मर्यादित ठेवून फिरवतोय. त्याच्यात वेरूळ नाही, कुठलं मुंबईतलं महाराष्ट्रातले ठिकाणं नाहीत, गुजरातमधलं नाही,
कोणार्क आहे ते डोमेस्टिक टुरिझमच्या लिस्टमध्ये कोणार्क आहे, इंटरनॅशनल टुरिझमच्या लिस्टमध्ये देखील कोणार्क आहे. तर कोणार्कला फक्त जातात. म्हणजे आपण फक्त काही हजार मंदिरांपैकी फक्त आपण एक मंदिर प्रमोट करू शकलो इंटरनॅशनल टुरिस्टच्या समोर. डोमेस्टिक टुरिझममध्ये आता अयोध्या जाईल नंबर 1, पण ते पिलग्रिमेज टुरिझम आहे, ते ऐतिहासिक टुरिझम नाही आहे. लोक जाणार, नमस्कार करणार, बाहेर पडणार. पण ऐतिहासिक टुरिझम आपल्याकडे एवढी ठिकाणं आहेत ती आपण प्रमोट करू, आपल्या 4 नातेवाईकांना दाखवू की अरे आपल्याकडे एवढं आहे, चल एखाद्या ठिकाणी जाऊ, तर ते शक्य होईल. ना तर ते शक्य होणार नाही. तर असं छोटंसं होतं. मुंबईत आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनापासून तुमचा आभार. आमच्या टूर्स आम्ही ज्या करतो ना त्या सगळ्या, हे जे तुम्ही आता स्क्रीनवर बघितलीत ना मंदिरं, तिथे प्रत्येक मंदिर मी तुम्हाला असं दाखवतो की इथे हे आहे, ह्याचा अर्थ हा आहे, ह्याचा अर्थ तो आहे. अशा आमच्या सहली असतात भारतात सगळ्या राज्यांमध्ये, काश्मीरपासून कन्याकुमारीपासून गुजरातपासून मेघालयपर्यंत सगळीकडे. प्रत्येक सहलीमध्ये प्रयत्न असा असतो की लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं. बऱ्याच वेळेला मी असतो, माझी टीम असते, प्रत्येक ठिकाणी जाऊन की तुम्ही या ठिकाणी का आलाय, इथे कोण राहून गेले. आपल्याकडचा इतिहास 1630ला चालू होतो, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वर्षी, आणि 1680ला संपतो की त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात तरी हीच अवस्था आहे. सातवारांनी 400 वर्ष राज्य केलं, राष्ट्रकूटांनी 300 वर्ष राज्य केलं, हे आपल्या फिसगडीतून नसतं. आम्ही ते प्रयत्न करतो की बाबा ह्याही राजसत्ता आपल्याकडे होत्या, असंही होतं तसंही होतं. अनेक लोक विचारतात याचा काय उपयोग आहे आम्हाला इतिहासाचा. आम्ही म्हणतो तुमचं सध्याचं वर्तमान इतिहासावरच चालतं. 2024 मध्ये सत्तेत कुठला काय म्हणून तुमच्याकडे मतं मागितली? ऐतिहासिक राम मंदिर बांधलं, हेच उद्देश होता ना, बरोबर की नाही? आज तुम्ही कुठल्याही राजकारणी व्यक्ती आज तुमच्याकडे मतं मागायला येते इतिहासातल्या गोष्टी मागूनच येते. एक तर जातींमधला गोंधळ दाखवतात, वाद दाखवतात म्हणून मतं मागतात, किंवा कोणीतरी काहीतरी 100-200 वर्षांपूर्वी केलं म्हणून आम्हाला आज मतं द्या. ते असं नाही सांगत ना की 10 वर्षानंतर हाऊ इट इज गोइंग टू बी अ बेटर प्लेस फॉर यू, ते आम्ही करून दाखवतोय म्हणून मतं द्या, अजिबात नाही. त्यामुळे आम्ही सांगतो जर इतिहासावरच जर तुमचा भविष्य चालणार असेल तर ॲटलिस्ट इतिहास तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही जाणून नाही घेतला तर दुसऱ्या कोणीतरी तो जाणेल आणि त्याचा विपर्यास करून तुमच्या पुढे तो मांडेल आणि तुमचा वापर करेल. आम्ही इतिहास करण्याचा आमचा एकमेव हेतू आहे की तुमचा इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्या घराण्याचा इतिहास, तुमच्या गावाचा इतिहास, तुमच्या राज्याचा इतिहास आणि तुमच्या देशाचा इतिहास, अशी साधारण त्याची आम्ही मांडणी करतो. मुंबईत पण येऊ, आम्ही पुण्यात फ्री हेरिटेज वॉक घेतो. 2-2, 4-4 तास आमचे हेरिटेज वॉक चालतात. 250, 300, 400 लोक असतात हेरिटेज वॉकला. पुण्यात खूप चांगला रिस्पॉन्स येतो. आम्ही पुण्यातलं, आमचा मुंबईत बेस नाही, आम्हाला मुंबईत यायची इच्छा आहे. हेरिटेज वॉकपासून आम्ही सुरुवात करू. आलो तर मी मॅडमना नक्की सांगेन. हेरिटेज वॉक बरेच जण करतात मुंबईत, पण खाकी नावाची एक संस्था आहे. नाही, आम्ही स्वतः येऊ सांगायला माहिती. आम्हाला ते काकीचे फार महाग आहेत. काकीचे महाग आहेत. पुण्यात आम्ही 200 रुपये लावायचो, पुण्यातल्या लोकांना तेही महाग वाटले. त्यामुळे आम्ही फ्री केले. पण फ्री केल्यामुळे फायदा असा झाला की खूप लोक यायला लागली आणि मुलं यायला लागली, लहान मुलं यायला लागली. तसे मुंबईतही आम्ही हळूहळू येऊ असा प्रयत्न आहे. मुंबईत फ्री पण आहेत हेरिटेज वॉक. घेतात ना. मुंबईत काय होतं, गर्दी, ट्रॅफिक मॅनेजमेंट हा थोडा इश्यू आहे. 250-300 लोकांना घेऊन रस्त्यावर फिरणं कसं. पुण्यात जागा भरपूर आहे, फार लोक विचारत नाहीत, पोलीस काही परमिशन लागत नाही. तरी हल्ली लागायला लागले आम्हाला. वॉक लावला की पोलिसांचा पहिला फोन होतो, काय सांगणार आज. आम्ही सांगतो येऊ नाही का, काय तर बोलणार, असं असतं. काय नावाने करतं, काय आमची नाव? परांजपे टूर्स नावाची कंपनी आहे, म्हणजे माझ्याच आडनावाने चालतो. शंतनू परांजपे. तुम्ही गुगल केलं तरी सापडेल. तुम्ही यूट्यूब केलं तर माझे पॉडकास्ट दिसतील. यूट्यूबवर शंतनू परांजपे तुम्ही सर्च करा. तुम्हाला माझे जे काही इंटरव्ह्यूज झालेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर, फक्त कोणार्क विषयावर एक पॉडकास्ट आहे. आता एक शनिवारवाडा या विषयावर एक 1.25 तासाचा पॉडकास्ट झाला, शनिवारवाड्याचा इतिहास पुण्याच्या. किंवा अनेक वेगवेगळ्या टॉपिक्सवर ते पॉडकास्ट रेकॉर्ड केलेले आहेत. किंवा मी व्हिडिओ टाकत असतो. आमचं फेसबुकवर एक पेज आहे पेशवे नावाचं. पेशवे पेजवर तिथे आम्ही ज्याला आपण रील्स म्हणतो असे इतिहास सांगणारे काही विषय आम्ही टाकत असतो. किंवा आमच्या टूर्सची माहिती पण तिथेच मिळते. आमच्यासोबत हे असंच आम्ही म्हणत नाही. आमचं म्हणणं असतं की जा या ठिकाणी, कोणाबरोबरही जा, पण या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. वर्षातनं तुम्ही 3 वेळा फिरत असाल तर 1 वेळेला कुटुंबासोबत फिरा. आणि इतर इथे मौजेच्या ठिकाणी आपण म्हणतो की नाही आराम करायचं जाऊन, पण एखाद वेळेला तरी अशा ठिकाणी फिरा की आरामापेक्षा
प्रायोरिटी ही असली पाहिजे की ह्या 4 गोष्टी बघताय मला बघायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, भारतासारखा सुंदर देश नाही आहे जगात. भारतात सगळं आहे. तुम्ही अनेक देश बघितलेही असतील, पण तरी माझं हक्काने हेच म्हणणं आहे की माझ्या देशासारखा देश दुसऱ्या जगात नाही. माझ्या देशामध्ये जी व्हरायटी आहे ती इतर कुठल्याही देशांमध्ये नाही. माझ्या देशात सगळं आहे. वाळवंटापासनं हिमालयापासनं गंगेसारखी नदी आहे, समुद्र आहे. माझ्याकडे मोठी मोठी भव्य मंदिरं आहेत. माझ्या देशात सगळं आहे. मला बाहेर जायची म्हणजे माझ्याकडे नाही म्हणून मला बाहेर जाऊन बघायचं आहे याची गरज मला नाही. हां, कुठेही फिरावं, सगळीकडे फिरावं, तो मुद्दा नाही आहे. पण आपण फिरल्यामुळे आपला पैसा आपल्याच देशात राहतो. आपण बाहेर गेल्यामुळे आपला पैसा बाहेरच्या देशात राहतो. आज फ्रान्समध्ये लोक जातात, पॅरिसमध्ये 1.5-2 कोटी लोक वर्षाला भेट देतात. 1.5 कोटी 2 कोटी. आपल्याकडे 1.5-2 कोटी लोक बाहेरून पण येत नाही. त्यामुळे आपण आपला पैसा युरोपला देतो, युरोपचा देश छान दिसतो. त्यामुळे टुरिझम ही देशाचा हा बॅकबोन आहे. देशाची GDPच्या 10% टुरिझमवर चालतो. कोकण अख्खं जवळजवळ टुरिझमवर चालतं आपल्याकडे. असं अनेक, आता अयोध्येत तुम्ही जा, आम्ही अयोध्या ट्रिप नेतो, काशी अयोध्या. मला नेहमी दिसतं की अयोध्येमध्ये किती लोकांना रोजगार आहे. अयोध्येमध्ये व्हीलचेअर चालवणार आहेत, ज्यांना मंदिरात चालता येत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला व्हीलचेअरवर बसता येतं. 150 रुपयासाठी ते काम करतात. ती 150 रुपये घेतात, जाऊन फक्त आणून देतात. त्या माणसाने दिवसभरात 10 फेऱ्या दिली माझ्या तरी त्याला 1,500 रुपये मिळतात. म्हणजे तुम्हाला जाणवत असेल की अचानक UP बिहारचे मजूर कमी का झाले महाराष्ट्र, आणि तिकडे रोजगार मिळायला लागलाय. तो इथे 1000 रुपयासाठी काम करण्यापेक्षा तो 10 व्हीलचेअरच्या फेऱ्या मारेल. तिथे जवळपास काशीमध्ये 4,500 बोटी आहेत गंगेत चालल्याला, 4,500 त्या एका 5 किलोमीटरच्या ह्याच्यात. सो टुरिझममुळे प्रचंड रोजगार मिळू शकतो. एखाद वेळेला बाहेर जेव्हा आपण 2 लाख युरोपमध्ये खर्च करतो तेव्हा आपण भारतातल्या 20 लोकांचा रोजगार घालवत असतो, टू बी ऑनेस्ट. त्यामुळे पहिले आपला देश फिरा. आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे, आमच्यासोबत जे फिरतात ना, माझ्याकडे असे लोक आहेत जे मी कुठलीही नवीन ट्रिप लावली की ते येतात. वर्षभरात मी 6 ट्रिप जर नवीन लावल्या तर ते 6 ट्रिपला येतील. कारण अशा काही गोष्टी आम्ही दाखवतो ज्या युजली तुम्हाला बघायला मिळणार नाही. काही ठिकाणी प्रवास खडतर असतो, पण वी मेक शुअर दॅट तो छान मॅनेज होतो. किंवा हिमाचलमधल्या अशा काही आतमधल्या जागा आहेत, 1300 वर्षांपूर्वीचे लाकडी मंदिर आहेत. 1300 वर्ष लाकूड टिकू शकतं एवढ्या बर्फात, उन्हात, पावसात. याची काही जिवंत उदाहरणं आहेत. आणि जरूर फिरत राहा, एवढंच मला सांगायचं आहे. थँक्यू सो मच संधी दिल्याबद्दल. जोरात अजून इथे काय? कोणाला काही प्रश्न आहेत, कोणाला काही तर जरूर या, पुढे या आणि विचारा. नक्की आवडेल. हो. म्हणजे त्यांनी म्हटलं पण पहिला आपला भारत बघूया आणि मग तुम्हाला तिकडे बसून बोलायचं असेल तरी चालेल. तिकडे बोला तरी चालेल. माहिती तिथून बोललात तरी चालेल. माझ्या सर्व मैत्रिणी, प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका बीनाताई, सगळ्यांना अभिवादन. सगळ्यांना अभिवादन. मला प्रश्न विचारायचे नाही आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज आम्हाला खरं शाळेत गेल्यासारखं वाटलं. हे परंतपे टीचर इथे आलेले आहेत. मी टीचर म्हणते, हा त्यांना शिक्षक नाही, मी शिक्षकच म्हणते. कारण त्यांनी आपल्या भाषा शैलीतून इतकं सुंदर समजावून सांगितलं आहे की आम्हाला तिकडे जाऊन आल्यासारखं वाटलं. आता आम्ही जाऊ शकत नाही, पण खरंच जाऊन आल्यासारखं वाटतं की प्रत्यक्ष तुम्ही इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा केला. आणि इतिहास खरंच चांगला असतो. माझा तर आवडता विषय होता आणि तो आज मला ऐकायला मिळाला. त्यामुळे तुमच्या अगदी खूप खूप मी आभारी आहे. तसंच या संयोजिका आमच्या बीनाताई आहेत, त्यांनी सगळे असे सुंदर सुंदर कार्यक्रम आखतात. तर त्यांचे आभार मानत नाही, कारण ते आमच्या मैत्रिणीच आहेत, पण त्यांचे खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. तर त्यांचंही मी कौतुक करते. आणि आज या सगळ्या मैत्रिणींमध्ये आल्यामुळे जो काही आनंद मिळाला तो मी व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. आणि कोणी दुसरं? तर तुम्ही ते मॉडेल बनवलं होतं असं सांगितलं ना? हो. ते कुठे आहे मला सांग, कळेल का? म्युझियममध्ये. नाही, कुठल्या देवळात आणि कुठे आहे? म्हणजे देवळात नाही ठेवलेली काही, म्हणजे जी छोटी मॉडेल्स होती ते म्युझियम मधले फोटोज आहेत. आता देवळात कुठल्या राहिले नाही. देवळात जर मॉडेल बघायचं असेल तर पुरीच्या देवळात एक मॉडेल आहे. पुरी, जगन्नाथ पुरी तुम्हाला माहिती असेल तर पुरीच्या मंदिरात आपण आतमध्ये जातो तेव्हा पुरीच्या मंदिराची एक छोटी प्रतिकृती त्याने मंदिरात केली आहे. ती मंदिरात केलेली तेवढी एकच प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. बाकी हे जे मॉडेल दाखवलं आहे म्युझियममध्ये. ओके. लाईट अँड साऊंड शो मध्ये पण ती दाखवतात. कोणार्कचा लाईट अँड साऊंड शो फारच चुकीचा आहे. म्हणजे
गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फोटो दाखवणार साहेब. थोडंसं तीन शैली निदान कॉमन नागर शैली, द्राविड शैली थोडंसं थोडक्यात सांगू. नागर शैली जी आहे ही उत्तर भारतातली आहे. नगरातून तयार झालेली म्हणून नागर शैली त्याला असं म्हणतात. निवृत्ती होत जाणारी शिखरं टप्प्याटप्प्याने आपली नजर वर जाते अशा प्रकारची नागर शैली असते. आणि एका शिखरावरती छोटी छोटी दुसरी शिखरं असतात. त्यांना उपशिखरं किंवा उरुश्रिंग असा संस्कृत शब्द आहे. त्याला नागर शैली एका प्लॅटफॉर्मवर असते. द्राविड शैलीतला आणि नागर शैलीतला मेजर एक डिफरन्स असा आहे की द्राविड शैलीमध्ये मोठं पटांगण असतं, मोठी एक बाउंड्री वॉल असते, ज्याला गोपुरं असतात. गोपुरातनं जाऊन मंदिर कुठेतरी छोटंसं असतं. गोपूर म्हणजे एंट्रन्स, दरवाजा, मंदिरात आत जाण्याचा तो गेटवे असतो. उत्तर भारतात कुठल्याही प्रकारच्या मंदिरांना असे गेटवे नाहीत. दक्षिण भारतात असे गेटवेज उभारलेले आहेत. म्हणजे पांड्य राजांपासून सुरुवात झाली, उत्तर चोल राजे, तिथनंही सगळी सुरुवात झाली. त्यामुळे चिदंबरम मंदिर तुम्हाला माहिती असेल, मीनाक्षी मंदिर तुम्ही जर बघितलं असेल तर ते उंच आणि उंच गोपुरं तुम्हाला जे दिसतात, हा दरवाजा आहे मंदिरात जायचा. भूमिज मंदिरात आपण बघितली. आणि वेसर शैली म्हणजे नागर, भूमिज आणि द्राविड या तिन्ही शैली एकत्र करायच्या, त्याचं फ्युजन करायचं आणि ती वेसर शैली जी वेसाळांनी बांधलेली अशी शैली आहे. आम्ही कंबोडियाला गेलो होतो तेव्हा अंकुरवाट पाहिलं. तिकडे एक विशेष म्हणजे अमृत मंथन जे आहे, समुद्र मंथन, हो, हा डोंगरांनी केलेलं, तर ते अगदी प्राचीन अशी ती देवळं आहेत आणि मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. एकीकडे राक्षस आणि एकीकडे देव आहेत. आणि प्रत्येक हॉटेलच्या कंपाऊंडला पण ते अमृत मंथनचीच बऱ्याच ठिकाणी, म्हणजे त्यांना तितकं अगदी हे आहे तिकडे. प्रत्येक मंदिरांमध्ये किंवा प्रत्येक मंदिरांमध्ये म्हणण्यापेक्षा मी एका ठराविक काळात किंवा एका ठराविक पिरियडमध्ये अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या खूप प्रचलित झाल्या. किंवा आता आपण जेव्हा दक्षिण भारतात जातो, होयसळांच्या काळात जातो, तेव्हा रामायणामधली एक गोष्ट खूप जास्त प्रसिद्ध झाली. ती म्हणजे जेव्हा प्रभू श्रीराम भेटायला जातात सुग्रीवाला, त्याला मदत हवी असते की तू माझी मदत कर सीतेला शोधण्यासाठी, आणि मग त्याच्या बदल्यात मी तुला तुझं जे राज्य वालीने घेतलेलं आहे ते मिळवून द्यायला मी मदत करेन. तर सुग्रीव म्हणतो की तू कशावरनं श्रेष्ठ धनुर्धर आहेस, राईट, म्हणजे तू केवळ सांगतोयस म्हणून मी कसा विश्वास ठेवणार. तर राम म्हणतो मी काय करून दाखवल्यावर मी सिद्ध होईल की माझ्याकडे ती विद्या आहे. तो म्हणतो की हे 7 वृक्ष आहेत एका रेषेत असलेले, एकाच बाणाने ते 7 वृक्ष जर तू छेदून दाखवलेस तर आम्ही मान्य करू की तू त्या योग्यतेचा आहेस. तर ते शिल्पच आहे की राम बाणाने ते 7 वृक्षांना एका बाणाने भेटतोय. ते शिल्प किंवा ती गोष्ट या काळात खूप प्रसिद्ध झाली आणि ते शिल्प मंदिरांवर कोरायला सुरुवात झाली. तशी समुद्र मंथनाची ही संकल्पना आहे. समुद्र मंथन हा देखील फिलॉसॉफिकल टॉपिकचा विषय आहे. समुद्र मंथन म्हणजे काय की सागर म्हणजे अथांग मोठा काय म्हणतात कॉस्मॉस आहे आणि त्याच्यात इतकं घर्षण म्हणजे विचारांचं इतकं घर्षण करायचं आहे की त्या विचारातनं अशी रत्न बाहेर येतात आणि त्या रत्नांमध्ये सगळ्याच प्रकारचे विचार असतात. म्हणजे विष पण बाहेर पडतं, अमृत पण बाहेर पडतं, लक्ष्मीसारखी चंचल वृत्ती पण बाहेर पडते. त्यातनं आपल्याला काय घ्यायचंय तर त्यातनं आपल्याला अमृत घ्यायचंय थोडक्यात. तर समुद्र मंथन म्हणजे हे की तुमच्या विचारांचं मंथन इतक्या वेगात करा, इतक्या जोरात करा आणि इतका वेळ करा, त्यातनं जी रत्न बाहेर पडतील, ज्या गोष्टी बाहेर पडतील, त्यातनं तुम्हाला फक्त अमृत घ्यायचं आहे. तर त्याला ते फिलॉसॉफिकल कलेक्शन असणारी ती गोष्ट आहे. त्यामुळे ती सगळ्या मंदिरांमध्ये भारतातल्या सिम्बॉलिक पद्धतीने दाखवले. त्यातनं अर्थ आपल्याला हा घ्यायचा आहे. ते असं लिहून नाही दाखवणार आहेत की हा आम्हाला अर्थ अपेक्षित आहे. ते फक्त तुम्हाला शिल्प दाखवणार आहेत. त्या शिल्पातनं तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याला स्वर्गमंडप म्हणतात, स्वर्गमंडप म्हणतात. पण काय आहे, कुठलाही नाही, ते मंदिर उघडं नव्हतं, ते पडलेलं आहे शिखर. महाराष्ट्रातलं कुठलंच मंदिर असं ओपन टू एअर नाही. तो गोल मंडप आहे. त्या गोलाकार मंडपाला वरती शिखर होतं आणि ते इस्लामी आक्रमणात ते शिखर तोडलं गेलं. त्यामुळे आता तो गोल ओपन टू स्काय मंडप राहिलेला आहे. हां, त्याच्यामध्ये ही दोन्ही आहेत. त्याला कोपेश्वर म्हणतात. तो चिडलेला शिव आहे आणि त्याला शांत करायला तिथे विष्णू आले. त्याला त्यामुळे दह्याचं लेपन करतात शिवाला शांत करायला. नंदी नाही, तो असणार, तो तोडला असेल, नेला असेल. नाही असेल पूर्वी, आत्ता नाही दिसत आहे. नाही, नंतर तो तुटला असेल. कारण शंकराची मंदिरं नंदीशिवाय वाहन त्याचं असतंच. महाराष्ट्रातल्या मंदिराला एकाच कळस असतो
तसंच दक्षिणेकडे 5-5 काय असतात? ही गोपूर आहेत. गोपूर म्हणजे एंट्री आहे. 5 म्हणजे तुम्हाला 5 मोठे मोठे, ते शिखरं नाही आहेत. तो दरवाजा आहे मंदिरात जाण्याचा, मंदिराच्या प्रांगणात जाण्याचा. गोपूर जे असतात हे बाउंड्री वॉलवर असतात, म्हणजे त्याची जी काय म्हणतात की त्याची जी आउटर बाउंड्री वॉल आहे त्याच्यावर असतात. त्यातनं आत गेल्यानंतर आपल्याला शिखरं लागतात. महाराष्ट्रातल्या मंदिरांच्या देखील मुख्य मंदिर गाभाऱ्यावरती एक शिखर असतं, मंडपावरती एक शिखर असतं, अर्धमंडपावर एक शिखर असतं. ती उतरण आहे अशी. तो आपण मंदिरं जी बांधलेत ना, ही मेरू पर्वताला समोर ठेवून बांधलेत किंवा हिमालयाला समोर ठेवून बांधलेत. तुम्ही हिमालय जर बघितलात तर हिमालय पण 3 रांगात आहे. धौलाधार म्हणजे सगळ्यात पहिली शिवालिक रांग, मग धौलाधार आणि पीर पंजाल. तो टप्प्याटप्प्याने चढत जातो. मंदिर पण तसंच आहे. मंडपाचं शिखर हे छोटं असतं, त्याच्यापेक्षा गाभाऱ्याचं शिखर हे उंच असतं. सो आपली नजर म्हणजे त्या पर्वतासारखी त्याची उतरण असते. द्रविड शैलीत पण मंडपाला शिखर असतं, गाभाऱ्याला शिखर. पण तुम्ही जे म्हणताय ना 5-5 जे 4 कोपऱ्यात 4 दिसतात ते गोपूर आहे. गोपूर म्हणजे एंट्रन्स आहे मंदिराचा. नाही, 4ही बाजूने येऊ शकतात. गोपुराचं शिखर आहे ते, त्याच्या आतनं मी एंट्रन्स करतो. अशा मी 4ही बाजूने मंदिराच्या प्रांगणात येऊ शकतो. बरं, आणि कोणाला प्रश्न? शिवकांची आहे हो. आणि तिथे अशी भरपूर बोलाचा पिंड्या आहेत. हो. त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? त्या पिंड्या एवढ्या कशासाठी आहेत? नाही, तेच काय आहे, केलेल्या आहेत? कोणी केलं म्हणजे की एखादा व्यक्ती जो आहे ना, जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो नवस बोलतो की मी येतोय, माझ्या आयुष्यात ही गोष्ट झाली तर मी या ठिकाणी येऊन शिवपिंडी दान करेन. आणि तो नवस जर पूर्ण झाला तर तो फेडणार आणि तो दान करणार. म्हणजे तिथल्याच माणसाला सांगणार की तुला पैसे देतो, तू ती माझ्या नावाने शिवपिंडी इथे तू कोरून ठेव. ते तशा प्रकारातले. कांचीला विष्णुकांची पण आहे. चढून जायला लागतं, पायऱ्या चढून. मला विचारायचं आहे की देऊळ म्हणजे मंदिर आणि घंटा एक असोसिएट. पूर्वीच्या काळची जी मंदिरं आहेत तिथे कुठे आपल्याला म्हणजे दगडातल्या घंटा वगैरे अशी ती प्रथा होती का काय? कारण आता आपण ज्या म्हणतो त्या कोरलेल्या किंवा काय आताच्या मंदिरात जे म्हणतो, तर तशी काही संकल्पना पूर्वी होती का? धातूच्या घंटा होत्या. धातूच्या घंटा दगडात कोरलेली कधीच नाही. त्याचा नाद कसा येणार ना? हां हां हां. तर म्हणजे पूर्वीच्या काळी पण तेच पद्धत होती. धातूची घंटा. फक्त घंटांवरती अशी जास्ती कोरीव किंवा कामं जसं मंदिरांमध्ये वगैरे सगळं असतं तसं घंटांवर दिसत नाही. आपल्या मंदिरातल्या ज्या घंटा आहेत ना, त्या घंटांचा उद्देश एकच आहे की त्याचा नाद घुमणार नाहीये. आपल्या घंटांमध्ये जो लोलक आहे हा सुद्धा मेटलचाच आहे. 2 वेगवेगळ्या घंटा आहेत. मी तुम्हाला आता, तुम्ही मुंबईत आहात म्हणून सांगतोय. पोर्तुगीज घंटा तुम्हाला माहिती असतील, चर्च बेल्स. शिवाजी वसईचं जेव्हा युद्ध झालं, मराठ्यांनी जेव्हा वसईमध्ये आले आणि वसई पोर्तुगीजांपासून मुक्त केलं, तेव्हा मराठ्यांनी तिथल्या चर्चवरच्या घंटा काढल्या आणि चर्चवरच्या घंटाकडून आपापल्या देवस्थानांना त्या अर्पण केल्या. त्या घंटांवरती तुम्हाला मदर मेरी दिसते, क्रॉस दिसतो, पण त्या चर्च बेल्स आहेत, त्यांचं लोलक लाकडी आहे. त्यामुळे त्या मी जोरात आपटतो तेव्हा त्याचा नाद घुमतो. कारण चर्च बेलचा पर्पज आहे की सगळ्या लोकांना बोलवणं. आपल्या मंदिरातल्या घंटांचा हा पर्पज नाही आहे की अख्ख्या गावाला मंदिरात बोलवणं पूजेला. आपण जातो, आपली घंटा वाजवल्यानंतर त्याचा नाद मला ऐकायला येईल आणि देवतेला ऐकायला येईल, एवढाच त्याचा पर्पज आहे. त्यामुळे आपल्या घंटा या आकाराने पण छोटे आहेत, पण धातूच्याच घंटा. दगडात घंटा कधी शक्यच नाही, कारण आवाजच येणार नाही त्याचा. आणि जुन्या मंदिरातल्या घंटा सापडणं जवळजवळ अशक्य आहे, कारण एवढ्या आक्रमणानंतर ती एवढी जुनी घंटा 1000 वर्षांपूर्वीची इट्स नॉट पॉसिबल. ऐकायला सगळ्यांना नाही त्यांना सांगेल. जवळ उडकल म्हणून गाव आहे. कित्येक वर्षांपूर्वी हुबळीजवळ एक उणकल म्हणून उणकल तिथे शिव मंदिर आहे. त्याला 4 दरवाजे आहेत, 4ही दिशेत, आणि प्रसिद्धीला आलं नाही. कित्येक वर्षापूर्वीच आहे. तुम्ही जाऊन जरूर जरूर नक्की आणून. बरोबर. आणि नक्की. आणि कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? हुबळीत पण मंदिर आहे चंद्रमौलेश्वर नावाचं. खूपच नक्की नक्की नेक्स्ट ट्रिपमध्ये आमच्या नक्की. मग तुम्हाला बोलायचं नाव नाही राहील लक्षात.
आणखीन कोणाचे सगळ्यांचे प्रश्न संपले? बोल बोल. सर आपका कभी टच होते अरे हर महीने में 3 बार जाता हूँ मैं. अभी 21 तारीख को उत्तराखंड जा रहा हूँ. मी फिरत असतो. मला विचारायचं की आपल्याकडे जे खिद्रापूर आहे, नंतर अमृतेश्वर आहे नगर जिल्ह्यामध्ये, आणखीन अंबरनाथचं आहे, याच्यात खूप साम्य आहे. म्हणजे ते एकाच शैलीतली आहे. भूमी शैलीतली आहेत सगळी. आणि अजून अशी कुठे त्या शैली? सगळी मराठवाडा, अख्खा मराठवाडा. कोल्हापूर जवळचं ते कोल्हापूर जवळचं तुमचं अंबाबाईचं मंदिर पण भूमी शैलीतलंच आहे. नगर जिल्ह्यामध्ये पण मराठवाडा नाही येते ते. नाही, आता सिन्नरचं मंदिर गोंदेश्वराचं ते पण भूमी शैलीतलं आहे. मराठवाड्यातलं अनुवा नावाचं एक मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर जवळ. अच्छा. किंवा तुम्ही जर लोणारला गेलात तर दैत्य सुदानाचं एक मंदिर आहे. नाही, ते खालची मंदिरं खूप नंतरच्या वरती दैत्य सुदानाचं मंदिर आहे गावात, लोणार गावात. तर ते भूमी शैलीतलं मंदिर आहे. कारण ही मंदिरं खूप सुंदर आहे. जी अमृतेश्वर किंवा अमृतेश्वर तर इथलं भंडारदरा जवळ. सगळ्यांबरोबर काही प्रॉब्लेम नाही. कोणार्कला सपाटीवर आहे, कुठेही चढ नाही, कुठेही उतरण नाही. ओरिसा ट्रिप केली की त्यात तुम्हाला कोणार्क येणारच. कष्ट पडतात. पुरीची मॅनेजमेंट अतिशय थर्ड क्लास आहे मंदिराची, त्यामुळे. पण ओव्हरऑल सगळ्याच मंदिरांमध्ये महाराष्ट्रात पण तुम्ही बघाल नाही, सगळ्यात चांगली मॅनेजमेंट फक्त अयोध्येतली आहे. अयोध्येत जसं दर्शन होतं तसं तुम्हाला भारतातल्या कुठल्याही महत्वाच्या धार्मिक स्थळी होणार नाही. वाराणसीला पण होतंय सुगम दर्शनचं, पण काय आहे त्या मंदिराची रचना अशी आहे की आत गेल्यावर गाभाऱ्यात कुठेतरी शिवपिंड एका कोपऱ्यात आहे. अनेक जणांना ती माहिती नसते. आपण मध्ये शोधतो सवयीनुसार आणि ते बघेपर्यंत आपण पुढे गेलेलो असतो. पण अयोध्येच्या मंदिरात प्री प्लॅन मंदिर असल्यामुळे लांबनं देखील रामाची मूर्ती आपल्याला दिसत राहते. आणि मंदिर इतकं मोठं आहे, इतकं चालायला लागतं की गर्दी आपोआप विभागली जाते. त्यामुळे सध्या तरी भारतातलं बेस्ट मॅनेज मंदिर अयोध्याच आहे. एवढी गर्दी सुद्धा हँडल सहज करता येते. कुठल्याही मंदिरात जा, मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो, पितृ पंधरवड्यात जायचं. ज्या मंदिरात तुम्हाला असं वाटतंय की इथं दर्शन मिळणं अवघड आहे, पितृ पंधरवड्यात जा, हमखास दर्शन मिळेल. फार मनात विचार आणायचा नाही पितृ पंधरवड्यात जाऊ कसं वगैरे. 365 दिवस सारखेच असतात असं म्हणून आपण जायचं. दर्शन महत्वाचं. उत्तर प्रदेश, उत्तराखंड भागातली कुठली मंदिर आहेत? उत्तराखंडमध्ये जगेश्वर नावाचं एक सुंदर ठिकाण आहे. जगेश्वर धाम खूप सुंदर मंदिर आहे. आता मी चाललोय जगेश्वरला चाललोय. किंवा द्वारहाट म्हणून एक जागा आहे, किंवा कौसानी जवळ बागेश्वर म्हणून एक मंदिर आहे. तर उत्तराखंडची मंदिरं काय आहेत ना, अशी भव्य नाही आहेत, कारण तो भागच असा आहे की तिथे एवढी मंदिरं बांधली गेली नाहीत. पण या एवढ्या टेरेनमध्ये सुद्धा अशी मंदिरं आहेत. उत्तर प्रदेश तर फारच सुंदर आहे. झाशी, ओरछा तर उत्तर प्रदेशमध्येच आहे. अयोध्या, वाराणसी नुसतं वाराणसी जरी तुम्ही फिरलात ना 6 दिवस तरी तुमचं बघून नाही होणार. वाराणसीची पंचक्रोशीची यात्रा असते, 88 किलोमीटरची यात्रा आहे. चालत जर तुम्ही केलात तर 105 का 150 मंदिर आहेत त्या पंचक्रोशीच्या यात्रेत. म्हणजे विश्वेश्वराचं सोडून छोटी छोटी मंदिर आहेत. तरी नुसतं वाराणसी फिरा 4-5 दिवस, आणि विश्वेश्वर सोडून फिरा, कारण ह्या मंदिरात बाकी गर्दी फार नसते. सगळी गर्दी विश्वेश्वर आणि कालभैरवनाथाला एकवटलेली असते. पण दक्षिणेकडे जी मूर्तिकला किंवा कोरीव काम सापडतं तसं उत्तरेकडे कुठे नाही. खजुराहो उत्तरेकडे काय झालं, उत्तरेकडे खूप सोडलं तर, पण बाकी मोढेराला आपण गेलो होतो गुजरातला. उत्तर प्रदेशात काय झालं, सगळी आक्रमणाची झाली ना इस्लामी आक्रमणं, ती मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागावर पहिल्यांदा आली, राजस्थान. त्यामुळे इथल्या मंदिरांचं नष्ट पण हीच मंदिरं जास्त झाली. ती झिरपत दक्षिणेपर्यंत त्यांचा जोर कमी झालेला होता. महाबलीपुरम आहे, मीनाक्षी मंदिर आहे, नष्ट नाही झाली ना, कारण जी भव्यता आहे तेवढी भव्यता उत्तरेत नाही आहे ना. खजुराहो सारखं मंदिर. हा मग बरोबर ना. दक्षिणेत देखील किती आहे. दक्षिणेत काय झालं, राज्यांवर हल्ला नाही झाला. इस्लामी आक्रमण दक्षिणेत नाही झालं, फक्त मदुराईला होतं. त्यामुळे आक्रमण झालं नाही, त्यामुळे पैसा आहे तसाच राहिला. आणि ती लोक जास्त धार्मिक आहेत. दक्षिण भारतातली लोक देवधर्माच्या बाबतीत खूप जास्त कट्टर धार्मिक आहेत. त्यामुळे मंदिरं प्रिझर्व पण करतात. आजही मंदिरात जेव्हा जातो ना, मंदिराचा मेंटेनन्स अजूनही आहे. आणि ती मंदिरं जागृत, म्हणजे चालू अवस्थेतली मंदिरं आहेत, तिथे रोज पूजा होते. उत्तर भारतातली जवळजवळ सगळी मंदिरं आता हेरिटेज प्लेस म्हणून झालेत.
त्याच्यात धार्मिकत्व हा प्रकार राहिलेला नाहीये. किंवा खजुराहोच्या मंदिरात तरी पूजा कुठे होते, नाही होती. त्यामुळे ते धार्मिक ठिकाण नाही राहिलेलं, ते आता पर्यटनाचं ठिकाण राहिलं. दक्षिण भारतातली ठिकाणं ही धार्मिक ठिकाणं पहिली आहेत. त्यामुळे ते बघा त्यांच्या वेळा ते पाळतात. दुपारी 1 ते 5 बंद म्हणजे बंद. ते तुम्ही फिरायला आलात म्हणून आम्ही मंदिर उघडू, किंवा ओरिसाचं पुरीचं मंदिर त्यांच्या भोगाच्या वेळेला ते मंदिर बंद ठेवणार. त्यामुळे धार्मिकता अजून असल्यामुळे ती मंदिरं चांगली टिकून राहिली आहेत. आणि भव्यता दक्षिण भारतात जास्त आहे. मूर्तींमधली कोरीव काम उत्तर भारतात जास्त आहे. दक्षिण भारतात मूर्तींचं कोरीव काम कमी आहे, पण भव्यता जास्त मोठी आहे. उत्तर भारतात मूर्तींचं कोरीव काम जास्त डिटेल आहे, भव्यता दक्षिण भारताच्या तुलनेत थोडी कमी आहे. उत्तर भारतात बऱ्याचशा मंदिरात कसं असते, सकाळी एकदा उघडतात, मग दारं बंद करतात, मग त्यामुळे हा वेळ आणि जुन्या मंदिरात नाही, आता ती नवीन बांधलेली असतील ती भरपूर आहे ते. नाही. तुम्ही ऐतिहासिक मंदिरं बघितली तर नाही, बघितलं ना, उदयपूरला वगैरे, तर ते किती वेळा बंद होतात दिवसात. मथुरेला पण तोच प्रकार ती आहे. आत्ता बांधलेली आहेत ना कारण मंदिरं सगळी. कृष्ण मंदिराचं त्यांचा भोग असेल हो, ते नॉर्मली मग ते दक्षिण असो ते भोग करतात. इव्हन आपल्या इथे पण भोगसाठी बंद करतात ते. हो, पण कृष्ण मंदिरात हा प्रकार जास्त दक्षिण भारत सुंदर आहे खूप. दक्षिण भारतात आणि आपल्या लोकांना जास्त सुटेबल होतं, कारण आपल्याकडे जेवढा घाम येतो तेवढा घाम तिकडे हो, बरोबर आहे. सेम वेदर सेम वेदर सेम. सायलेंट सायलेंट गप्पा प्रश्न विचारा आणि ऐका. आता सगळ्यांचे प्रश्न संपले असतील असं मला वाटते. तर आमची एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हाला एखादी छोटी ट्रिप जर करून आपण एक काम करू, आपण प्लॅन तर करू. आपण पावसाळा संपला ना की आपण घारापुरी पहिली गावापासून सुरुवात करू. तुमच्या गावापासून पहिली सुरुवात करू. घारापुरी बघू किंवा अंबरनाथ, जे तुम्हाला येणं सगळ्यांना सहज सोपं आहे ना, तिथे तुम्ही ट्रेनने येऊ शकता. आम्ही पुण्यावरनं येतो, पण तुम्हाला जे सोपं असेल पहिले कन्व्हिनियंट ते बस पण करू अरेंज. पण ही पहिली 2 मंदिरं जी तुमच्या गावात आहेत, आमच्यासाठी पिकनिक होईल आणि आपण एखादी मोस्ट वेलकम. तुम्हीच प्लॅन करा आणि मला सांगा, मी तुम्हाला ठिकाणांची लिस्ट पाठवून देतो. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्पेशली select. नोव्हेंबर डिसेंबर बरा पडतो, कारण तो सीझन आम्हाला तो सीझन सगळ्यांनाच असतो, त्यामुळे सगळीकडेच गर्दी असते. त्यामुळे आणि आम्ही डिसेंबरमध्ये 25 डिसेंबर ते 2 जानेवारी आम्ही ट्रिप्स काढत नाही, कारण सगळ्या एअरपोर्टवर जाऊन जर मला लाईनमध्येच उभं राहायचं असेल तर काय माहिती, सगळेच फिरायला. मुंबईतच आहे. मी इथे माझं गाव पेण तालुका आहे. पेण, मी पेणचा आहे मूळचा. मी आत्ता पुण्यात जरी असतो तरी मी पेणलाच असतो बऱ्याच वेळेला कामानिमित्त. त्यामुळे मुंबई मला काही फार लांब नाही. आमच्याकडून एक छोटीशी येस, थँक्यू. इकडे बघ समोर, चालेल. समोर बघ, इकडे बघ. नाही, दॅट्स फाईन. आम्ही पुण्याचा फायदा काय आहे, पुण्यापासनं बरेचशा ठिकाणासाठी जवळ पडतात. कराडला आम्ही ट्रिप घेऊन जातो, किंवा कोळे नरसिंहपूर तुम्ही जे म्हणताय ना, कोळे नरसिंहपूर अनेकांचं कुलदैवत आहे. आम्ही तिथे ट्रिप घेऊन जातो, किंवा कराडची नक्कारावळाची विहीर, तुमची कराडची देवी दाखवतो. हे पुण्यावरनं शक्य होतं एका दिवसात. मुंबईवरनं 2 दिवस लागतात, कारण प्रवास भरपूर आहे. सुंदर मंदिर. कुठे चाललाय, कसा जो अगो बाई पाय. एक सूचना आहे की 26 एप्रिलला भक्ती वेदांत शाळेमध्ये आपला गेल्या वर्षी जो धारोवरचा कार्यक्रम झाला, त्याचाच कार्यक्रमाची त्यांची दरवर्षी त्यांच्या स्टुडंट्सना घेऊन असते. तर ज्यांना यायचं असेल त्या सगळ्यांनी येऊ शकता. हे आमंत्रण आपल्याला समृद्धी जोशी, कुलता जोशी यांनी दिलेलं आहे. तर नक्की गेल्या वर्षी आपल्याकडे समृद्धीने तो कार्यक्रम केला होता एप्रिल महिन्यात. तर ह्यावेळी भक्ती वेदांत शाळेमध्ये संध्याकाळी हो, तिकीट संध्याकाळी किती वाजता आहे? 5 वाजता नक्की या. धारोवर ही शाळेची हे आहे, भक्ती वेदांत शाळेमध्ये धारोवर ही संस्था डान्सचे क्लासेस घेते आणि त्यांचा दरवर्षी एक वर्धापन दिन असतो. तो ह्यावेळी 26 एप्रिलला आहे. आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्या सगळे येऊ शकतात सायंकाळी 5 वाजता. बरोबर.
ओके. आता आपल्याला जे सुमधुर पण दिलं, ए सगळ्यांनी जरा एक शांत मिनिट राहा. प्लीज. ए काय गप्पा चालल्यात? तिला बोलव. शास्त्रीनगर भक्तिवेदांत नाही, मेन इस्कॉन नाही, भक्तिवेदांत शास्त्रीनगर. तनिष्क शोरूम सगळ्यांना माहिती आहे, त्या गल्लीतून आत गेलं की मागच्या बाजूला ती शाळा आहे. बरं, आता आपल्याला जे सुमधुर पण दिलं त्याचे स्पॉन्सर होते जायंट्स ग्रुप ऑफ लोखंडवाला यांनी दिलं, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या पुढे सुवर्णा जोशी ही आपली मेंबर आहेच आणि तिच्या बरोबर या सगळ्या आहेत. नावं तुम्ही बोलले सांगते. मी सुवर्णा जोशी, सगळ्यांना माहिती आहे. मी जायंट ग्रुप ऑफ लोखंडवाला मध्ये डायरेक्टर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज करत असतो, सोशल वर्क करत असतो. आणि आजचा जो प्रोग्राम होता, मी हिला जस्ट 12:30 का पाऊणला फोन केला. मी म्हटलं गं आज काय आपण देतोय, तर मला असं ॲक्च्युली तेव्हा जायंटचं नव्हतं ठरलं. मी म्हटलं मी देईन म्हणून, आणि म्हणून मी फोन केला. तर ती म्हणाली की असं म्हटलं मला काहीतरी द्यायची इच्छा आहे. तर ती म्हणते चांगलं आहे, चैत्र पण चालू आहे तर तू देऊ शकतेस. आणि म्हणून मग मी तो चान्स घेतला. आणि दुसरी गोष्ट सांगायची तर मग मी म्हटलं देऊया म्हणून. आणि आमच्या ज्या ग्रुपचे हा जो ग्रुप आहे, आम्ही खूप सोशल वर्क जे करत असतो मुलांसाठी, स्पेशल चिल्ड्रन किंवा सिनियर सिटीजन्स, म्हटलं आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत, सगळ्या एज ग्रुपच्या आहेत, तर त्या नावाने आपण एकत्र. तर ही आमची शिल्पा साहिता प्रेसिडेंट आहे त्याची, नंतर ममता आणि आमचे राजन खामकर आहेत. आम्ही कसं केलं मी ते, प्रत्येकाचा जो बड्डे असतो, आता माझा बड्डे ज्या महिन्यात आहे तर मग आम्ही 1-2 प्रोजेक्ट त्यावेळेला करतो. तर मग ह्यांचा बड्डे आता ह्या महिन्यात आहे, तर मग त्याला म्हटलं की हे मस्त आहे, आपण हे प्रोजेक्ट करूया म्हणून. आणि त्याप्रमाणे आम्ही आलेलो आहे. तर हे राजन खामकर आणि मनाली भोसले. तर थँक्यू. आपण त्यांचा बर्थडे म्हणून एक विश करूया त्यांना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राजन सर, हॅपी बर्थडे टू यू. आप लोग को भी किसी को कभी कुछ देना है तो आप लोग सुवर्णा को बोल सकते हैं. कभी हम बिस्किट्स बांटते हैं, ओल्ड एज होम में जाके खाना भी देते हैं, जो कभी कपड़े होते हैं, ओल्ड मेटल की चीजें होती हैं वो भी रिसाइकलिंग में जाती है, प्लास्टिक रिसाइकल में जाती है. आज ऐसे ही आज त्या ठेवायसाठी जागा शोधतायत, यांना पाहिजे होतं. सो ये जो जायंट्स ग्रुप ऑफ लोखंडवाला है ना, वो हम लोग ऐसे मतलब है तो जायंट्स ग्रुप मेन टाउन का, लेकिन हम लोग उसके अंडर लोखंडवाला ग्रुप बनाया है. तो ये अंधेरी में ही हम मेंबर्स मोस्ट ऑफ 30 मेंबर है, सबके सब अंधेरी के हैं. तो उसमें हम ओल्ड एज होम में जाके रिसाइकलिंग ऑफ प्लास्टिक करते हैं, रिसाइकलिंग ऑफ मेटल करते हैं. तो आप लोग को भी कुछ भी देना हो तो सुवर्णा को बोल देना, या ग्रुप में मतलब नंबर्स लेके आप दे सकते हो. ऐसा कोई भी ओल्ड एज होम में कभी बिस्किट बांटते हैं, कभी केक बांटते हैं, कुछ बांटते रहते हैं, जैसे खाना बांटते हैं. तो आप लोग को कभी किसी को कुछ भी देना हो हमारे प्रोजेक्ट्स में तो हम कभी ऐसा होगा तो डाल देंगे. आप लोग उसमें जो भी कंट्रीब्यूट करना चाहते हो वो कर सकते. थँक्यू. आणि आम्ही जे प्लास्टिक रिसायकल जे म्हणतो ना, तर आम्ही ते प्लास्टिक कलेक्ट करतो. म्हणजे आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये, आता माझ्या घरामध्ये अशा 2 गोणी भरलेल्या आहेत. मग आम्ही फोन करून बोलवतो. एक तर बिस्लरी म्हणून येतात आणि एक मुंबई प्रोजेक्ट मुंबई म्हणून ग्रुप आहे. सगळ्यांना माहिती आहे का तो प्रोजेक्ट मुंबई ग्रुप जो आहे, तर त्यांच्याकडे रिसायकल करतात. म्हणजे आपण जे प्लास्टिक देतो, आणि त्याचे फाउंडर आहेत शिशिर जोशी म्हणून, म्हणजे आपलेच आहेत ते. आणि हे एकच नाही, तुम्ही जे बघितलं ट्रेन स्टेशनला जे पेंटिंग केलंय
माहिती ना सगळे प्रत्येक स्टेशनला पेंटिंग ते सगळं आम्ही केलेलं आहे. हमारा स्टेशन हमारी शान 2017 केलं आहे. पण म्हणजे एक एक काहीतरी प्रोजेक्ट आमचे चालू असतात, असे करत असतो. तर आता जर तुमच्याकडे पण तुम्ही काही कुठली प्लास्टिक किंवा कलेक्ट वगैरे केलं असेल, मेटल द्यायचं असेल तर मला मस्त फोन करा. मग मी त्यांना ना जेव्हा माझ्याकडे कलेक्ट होतं मी फोन करून त्यांना बोलवते आणि ते घेऊन जातात घरातनं. म्हणजे काहीतरी आपल्याकडनं सोशल वर्क. ॲक्च्युली मी काहीतरी माझं कायम सोशल वर्क करत असे, कारण मी सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. 39 इयर्स करते. पण आता म्हटलं चला जायंट ग्रुपवर बरोबर करूया. म्हणजे NC शायना सगळ्यांना माहिती असेल, त्यांनी त्याच्या वडिलांनी नाना चुडासमा त्यांनी हे चालू केलं आणि आता ते गेलेत आणि तर NC शायना करते. आपले हे ग्रुप वर्ल्ड वाईड आहेत जायंटचे. तर त्यामुळे आपल्याकडनं जे काही छोटं मोठं जे काही करता येतं ते आपण करत राहायचं, म्हणजे दुसऱ्यांची सेवा होते आपल्याकडनं. तर असं थँक्यू. सगळ्यांना आवडलं का पण? नक्की आवडलं ना. आणि बरं बाय द वे पण कांचन ठाकूर इकडे ये. ती मैत्रीण राहणार रवीच. बरं आजचं जे डिसिजन हे पण द्यायचं घेतलं ना ते मी सांगितलं, पण 12:30 पाऊंडला मी बिनाला फोन केला आणि मग मी म्हटलं आता पण द्यायचंय तर काय करू विचार कर. एकदम मला कांचनची आठवण झाली, कारण आमचा स्वयंसिद्धाचा जो ग्रुप आहे त्या दिवशी तिने पण करून आणलं होतं. हे गुळाचं पण केलंय, खूपच छान आहे. मी अजून घेतलेलं नाहीये. तर तिला म्हटलं मी अगं आपल्याला 4चा प्रोग्राम आहे, पण पाहिजे 100 जणांची तयारी आपल्याला ठेवायची आहे. पण तिने दिलं, त्याच्यासाठी तिला टाळ्या व्हायलाच पाहिजे. तिने लास्ट मुमेंट 1:45ला सांगून तिने पण दिलं. मोठी गोष्ट. आम्ही काही कांचनला ऑर्डर वगैरे दिली नव्हती, पण ती म्हणाली हो मी करून देईन आणि तेवढ्या गडबडीत आणि तिने करून दिलेलं आहे हे विश्व. आता जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही काय काय प्रोजेक्ट करतो, जसं आज यांचा प्रोजेक्ट होता तसं हिचा प्रोजेक्ट गेल्या महिन्यात झाला. तर तिने पण केलं. तिला तिचा एक्सपिरियन्स शेअर करायचा. मी मनाली भोसले जयंतमधून बोलते. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते की आमच्या इकडे मॉडर्न टाउनमध्ये मी राहते आणि इथे आमच्या इकडे म्युझिकल गार्डनमध्ये बरेचसे लोक सिनियर सिटीजन स्पेशली खूप मोठा साजरा करतात वाढदिवस. तर मी म्हटले 5,000 तुम्ही घालवता आणि आपल्या इकडे ह्याच्यात दोघं तर त्याचे थोडेसे पैसे तुम्ही या अंगणवाडी ग्रुप म्हणून आहे, आपला अंगणवाडी आहे हातबंगल्याला 4 अंगणवाडी आहेत. तर तिथे गेल्यानंतर मला कळालं बऱ्याच मुलांना बसायला जागा नाही. जे स्ट्रीट चिल्ड्रन आहेत म्हणजे स्ट्रीटवर ते मुलं घेतात तिथे उन्हात त्यांना अगदी चटया नाहीत बसायला. तर मला असं वाटलं ते फार गरजेचं आहे. त्यामुळे मी आमच्या काही ओळखीचे जो लोक आहेत आमच्या सिनियर सिटीजन DSPs त्यांच्याकडून त्यांच्याशी बोलणं करून आम्ही 8 चटया गोळा केला 8 लोकांकडून आणि मग त्यांना दिल्या तिथे जाऊन. तो एक प्रोजेक्ट झाला. तर ते मला जास्त गरजेचं वाटतं. म्हणजे आपल्याला काय गरज आहे, ज्यांना त्याची गरज आहे ती आपण त्यांना मदत करणं हे जास्ती जरुरी आहे. हे जे 7 बंगल्याला 4 बंगल्याला जे स्ट्रीट स्कूल्स आहेत तिकडे आम्ही जातो, त्यांच्यासाठी काहीतरी खाणं देतो. जसं आम्ही ते चटया दिल्या 8 चटया घेतल्या, कारण बघितलं त्यांच्या सगळ्या चटया खराब झाल्या होत्या. मग त्यांना त्या दिल्या, आता मग ते त्याप्रमाणे वापरतात. तो एक खूप छान प्रोजेक्ट, म्हणजे मनाला पण आनंद मिळतो असं केलं की. चला धन्यवाद. भेटूया आता पुढच्या प्रोग्रामला. बिना